बट ओवरलैप नहीं होता. सो द मार्जिन्स लाइक क्लोज बट ओवरलैप नहीं होता. ऐसे एस्टिवेशन को कहते हैं वाल्वेट एस्टिवेशन. कैलोट्रोपिस एक एग्जाम्पल. कैलोट्रोपिस हिंदी में आंख बोलते हैं. ठीक है. डेटूरा, डेटूरा ये भी इस प्लान का थोड़ा ये गांजा की तरह, गांजा उसके तरह यूज होता है. नाउ ट्विस्टेड मीन्स मार्जिन्स ऑफ ईच सेपल और पेटल इज डायरेक्टेड इनवर्ड्स एंड इज ओवरलैप. इधर देखो, देखो इधर ये दिस वन, दिस इज ओवरलैप्ड बाय द नेक्स्ट वन. इसका मार्जिन दूसरे में ओवरलैप है एंड इसका मार्जिन द नेक्स्ट वन इज ओवरलैपिंग हियर. द नेक्स्ट इज लाइक दिस वन इज, देखो लिख लिया, मार्जिन्स ऑफ ईच सेपल और पेटल इज डायरेक्टेड इनवर्ड्स एंड इज ओवरलैप्ड. पेटल्स के मार्जिन्स ओवरलैप है. इधर ओवरलैपिंग नहीं है, सिर्फ कॉन्टैक्ट में. जब सेपल या पेटल के मार्जिन्स ओवरलैप हो रहे हैं, इसका मतलब दैट इज नोन एज ट्विस्टेड एस्टिवेशन. ठीक है. while the other margin directed outward and overlap the margins of adjacent. तो adjacent देखो इधर ये अंदर के तरफ है, तो ये अंदर के तरफ है, तो ये बाहर के तरफ, तो ओवरलैप होते. तो पेटल्स के मार्जिन्स अगर ओवरलैप होते तो उसे कहते हैं ट्विस्टेड. ठीक है. नाउ coming to imbricate, third one is imbricate. One of the sepals or petals is internal and is overlapped at both the margins. एक बिल्कुल अंदर होंगे, वन ऑफ द पेटल्स, एक पेटल अंदर होंगे तो उसके साइड में, एडजेसेंट साइड में दोनों बाहर होंगे. देखो. ठीक है. वन ऑफ द सेपल्स, एक सेपल, वन ऑफ द सेपल्स और पेटल इज इंटरनल, एक अंदर होंगे एंड इज ओवरलैप्ड एट बोथ मार्जिन्स. दोनों तरफ ओवरलैप हो रहे. तो इसमें हम कह सकते हैं इसका ओवरलैपिंग किसी भी तरह होते, पर्टिकुलर डायरेक्शन में नहीं होगा, किसी भी तरह ओवरलैपिंग हो सकते, उसे कहते हैं इम्ब्रिकेट. ठीक है. तो इम्ब्रिकेट में मीन्स क्या होते हैं, सेपल या पेटल के मार्जिन्स ओवरलैप होते हैं बट एक पर्टिकुलर डायरेक्शन में नहीं होगा. पेटल्स और सेपल्स ओवरलैप होते हैं बट पर्टिकुलर डायरेक्शन में नहीं हुआ, उसे कहते हैं इम्ब्रिकेट एस्टिवेशन. कैलिक्स ऑफ काशिया बहुइनिया. गुलमोहर में, गुलमोहर के पेड़, गुलमोहर के फ्लावर देखो तो गुलमोहर में इम्ब्रिकेट एस्टिवेशन है. तो इम्ब्रिकेट एस्टिवेशन मीन्स एक सेपल या पेटल इंटरनल होगा, दोनों साइड में ओवरलैपिंग होगा. तो इसका मतलब ओवरलैपिंग है बट कोई स्पेसिफिक डायरेक्शन नहीं, पर्टिकुलर डायरेक्शन नहीं है. इधर ओवरलैपिंग है बट क्या है, इसमें एक का मार्जिन दूसरे के मार्जिन से ओवरलैप होते, एक का मार्जिन दूसरे के मार्जिन से ओवरलैप होते हैं. मार्जिन्स ऑफ ईच सेपल एंड पेटल इज ओवरलैप. हियर ओवरलैपिंग नहीं है बट कॉन्टैक्ट में. अगर ओवरलैपिंग नहीं है दैट इज वाल्वेट. अगर ओवरलैपिंग है तो पर्टिकुलर डायरेक्शन में ओवरलैपिंग है तो ट्विस्टेड. अगर ओवरलैपिंग है बट उसका कोई पर्टिकुलर डायरेक्शन नहीं है तो दैट इज इम्ब्रिकेट. एंड वेक्सिलरी मीन्स, वेक्सिलरी में क्या होता है, उसमें इम्ब्रिकेट का एग्जाम्पल आपके में कासिया बहुइनिया दिए, इसमें आप एग्जाम्पल ए भी लिख सकते हैं. गुलमोहर में इम्ब्रिकेट एस्टिवेशन है. ट्विस्टेड एस्टिवेशन होता है चाइना रोज में है, कॉटन में है, लेडीज फिंगर, भिंडी, ये सब में ट्विस्टेड एस्टिवेशन है. मैंने ट्विस्टेड मीन्स मार्जिन्स ऑफ सेपल और पेटल्स ओवरलैप इन ए पर्टिकुलर डायरेक्शन. ठीक है. एंड वाल्वेट एस्टिवेशन जनरली कैलोट्रोपिस आंख में होता है. देन कमिंग टू वेक्सिलरी. वेक्सिलरी मीन्स इस वेक्सिलरी में इट इज कोरोला इज बटरफ्लाई शेप. कोरोला मीन्स क्या होता है, कैलिक्स इज सेपल, कोरोला इज पेटल्स. पेटल के शेप बटरफ्लाई के शेप में हुए, उसमें 5 पेटल्स होंगे, 5 पेटल्स. ठीक है. 5 पेटल्स होंगे एंड उस पेटल्स में सारे पेटल्स के अलग अलग शेप होगा. एक होगा लार्ज, उस लार्जेस्ट पेटल को कहते हैं कील पेटल कहते हैं, नहीं स्टैंडर्ड पेटल. ये हो गया स्टैंडर्ड पेटल, इसे कहते हैं स्टैंडर्ड पेटल. देन विंग पेटल, ये दोनों को कहते हैं विंग. ये हो गया विंग, ये दोनों विंग पेटल्स होते हैं. विंग पेटल इसको ओवरलैप करते हैं. ठीक है. तो टोटल 5 पेटल्स होंगे. लार्जेस्ट पेटल को स्टैंडर्ड पेटल कहते हैं. ये स्टैंडर्ड पेटल
लैटरल, ये साइड में जो दो पेटल है इस पेटल को ओवरलैप करता है, ये जो साइड में जो दो पेटल है इसे कहते हैं विंग्ड पेटल, विंग, विंग, ठीक है। एंड ये विंग्ड पेटल अगेन दो स्मॉल पेटल्स को ओवरलैप करते हैं, ये स्मॉल को कहते हैं कील पेटल। दैट मीन्स टोटल देखो 5 पेटल्स है, उसमें एक सबसे बड़ा है उसे कहते हैं स्टैंडर्ड पेटल। दैट वो स्टैंडर्ड पेटल उसके नीचे दो छोटे, दो स्मॉलर वन को ओवरलैप करते हैं, वो स्मॉलर वन दो लैटरल साइड में होते हैं, उस पेटल को कहते हैं विंग्स। ये विंग पेटल अगेन दो स्मॉलर वंस को ओवरलैप करते हैं, इसे कहते हैं कील पेटल। सो टोटल 5 पेटल्स होते हैं, एक स्टैंडर्ड पेटल, दो विंग पेटल्स एंड दो कील पेटल्स, टोटल 5 पेटल्स से पेटल्स के अलग अलग शेप होंगे, उसे कहते हैं, ऐसे एस्टिवेशन को कहते हैं वेक्सिलरी। वेक्सिलरी एस्टिवेशन इज सीन इन पाइसम सटाइवम। पाइसम सटाइवम इज अपना मटर की, मटर हो गया, ये लोबिया, लोबिया के आपने पाइसम सटाइवम, पी प्लांट्स के फ्लावर में वेक्सिलरी एस्टिवेशन होते हैं, उसमें कोरोला बटर मैंने मीन्स सेपल्स बटरफ्लाई के शेप में होंगे, उसमें 5 पेटल्स होंगे। लार्जेस्ट पेटल को स्टैंडर्ड पेटल कहते हैं। स्टैंडर्ड पेटल दो साइड में जो दो पेटल्स को ओवरलैप करते हैं, इस साइड में जो दो पेटल है उसे कहते हैं विंग्ड पेटल्स, एंड उसके नीचे दो स्मॉलर पेटल्स है उसे कहते हैं कील पेटल्स। ओके, देखो, so vexillary corolla is butterfly shaped and consists of 5 petals. Outermost and largest is known as standard or vexillum. 2 lateral partly overlapping petals are wings. ये दोनों हो गया wings, ठीक है। And 2 smaller inner and fused forming boat shape. देखो ये दोनों fused है, ये बोट के शेप में फ्यूज हो जाता है, इसे कहते हैं कील। एग्जाम्पल कोरोला ऑफ पाइसम सटाइवम। पाइसम सटाइवम पी प्लांट है, पी प्लांट का साइंटिफिक नेम है पाइसम सटाइवम। सो ये हो गया 4 तरह की एस्टिवेशन। तो एस्टिवेशन का मतलब क्या है? अरेंजमेंट ऑफ पेटल्स या सेपल्स विथ रेस्पेक्ट टू अदर वर्ड्स। बाकी वर्ड्स को कंपेयर करोगे तो सेपल्स और पेटल्स कैसे अरेंज्ड है, उस अरेंजमेंट को कहते हैं एस्टिवेशन। 4 तरह की एस्टिवेशन। वाल्वेट में क्या होता है? सेपल्स और पेटल्स के मार्जिन्स कॉन्टैक्ट में बट ओवरलैप नहीं होते। कैलोट्रोपिस में वाल्वेट एस्टिवेशन। कैलोट्रोपिस हो गया आपका आंख। देन ट्विस्टेड मीन्स क्या होते हैं? मार्जिन्स ऑफ सेपल्स एंड पेटल्स कॉन्टैक्ट में होंगे एंड क्या होते हैं? ओवरलैपिंग होते हैं, एक पर्टिकुलर डायरेक्शन में ओवरलैपिंग है। तो ओवरलैपिंग एक पर्टिकुलर डायरेक्शन में उसे कहते हैं ट्विस्टेड। ट्विस्टेड हो गया चाइना रोज, कॉटन, लेडीज फिंगर, भिंडी, ये सब में ट्विस्टेड है। दैट इम्ब्रिकेट मीन्स क्या है? उसमें ओवरलैपिंग है बट पर्टिकुलर डायरेक्शन में नहीं है, कोई एक अंदर होगा दो बाहर होगा, कोई पर्टिकुलर डायरेक्शन में नहीं है, उसे कहते हैं इम्ब्रिकेट। इम्ब्रिकेट हो गया आपका imbricate estivation is seen in गुलमोहर। गुलमोहर में आप इसमें गुलमोहर याद कर लेना, गुलमोहर। That vexillary means vexillary में 5 पेटल, कोरोला शेप, सॉरी बटरफ्लाई शेप्ड कोरोला है, उसमें 5 पेटल्स होते हैं। लार्जेस्ट पेटल को स्टैंडर्ड पेटल कहते हैं। स्टैंडर्ड पेटल के साइड में 2 पेटल्स होते हैं, उसे कहते हैं विंग पेटल। विंग पेटल के नीचे 2 पेटल्स फ्यूज होते हैं बोट के शेप में, उसे कहते हैं कील पेटल। तो ये स्टैंडर्ड पेटल को वेक्सिलम भी कहते हैं, इसलिए उसे कहते हैं वेक्सिलरी estivation. Example हो गया पाइसम सटाइवम। पाइसम सटाइवम is pea plant. Okay, so these are the 4 types of estivation. Then coming to, ये सब हमारा हो गया था, ये भी हो गया था गाइनीशियम। अच्छा, तो कल हमने ये इसमें थे, we were on this part. Gynoecium means it is the female reproductive part of a flower. Female reproductive part है, and it is the innermost in position. Flower के innermost सबसे अंदर होते हैं gynoecium. तो it is also known as pistil. Gynoecium का दूसरा नाम है pistil. That means आप gynoecium लिखो और pistil लिखो, दोनों सही है, ठीक है। Gynoecium का another name है pistil. Now the individual member is known as carpel. एक एक मेंबर को कार्पल कहते हैं। दैट मीन्स कार्पल का ग्रुप को कहते हैं गाइनीशियम। गाइनीशियम ग्रुप है, एक एक इंडिविजुअल मेंबर को कार्पल कहते हैं।
नाउ नंबर ऑफ कार्पल्स में भी 1 to many, एक हो सकते हैं, मेनी हो सकते हैं। अगर सारे कार्पल्स फ्यूज्ड है उस कार्पल को कहते हैं सिनकार्पस, एंड अगर कार्पल्स फ्री है तो उसे कहते हैं अपोकार्पस। ठीक है, सो सिनकार्पस ओवरी मीन्स क्या है, ओवरी के अंदर जो, सॉरी ओवरी, सिनकार्पस फ्लावर मीन्स उस फ्लावर में जो कार्पल है, कार्पल सारा फ्यूज्ड है। अगर कार्पल्स फ्यूज्ड है उस कंडीशन को सिनकार्पस कहते हैं, एंड अगर कार्पल्स फ्री है उस कंडीशन को कहते हैं अपोकार्पस। नाउ पोलीकार्पुलरी गाइनीशियम मीन्स अगर कार्पल के गाइनीशियम के अंदर एक से ज्यादा कार्पल है, एक से ज्यादा कार्पल है उस कंडीशन को कहते हैं पोली मीन्स मेनी। मैम या एपोर का जो एपोर अपोकार्पस, का हाँ फिर से बताना मैम। अपोकार्पस मीन्स बेटा देखो, गाइनीशियम मीन्स फीमेल रिप्रोडक्ट, अच्छा लगा मुझे, ठीक है पूछ लिया, सही है, गुड। इट इज द फीमेल रिप्रोडक्टिव पार्ट, माने गाइनीशियम मीन्स सबसे अंदर होता है फ्लावर की, फीमेल रिप्रोडक्टिव पार्ट है। ठीक है, गाइनीशियम का दूसरा नाम है पिस्टिल, दैट मीन्स आपको ना स्कूल में एक नाम होगा, आपके घर में कोई और नाम से बुलाते होंगे, तो दोनों आप ही है, सेम वे गाइनीशियम एंड पिस्टिल एक ही है, एंड उसका इंडिविजुअल मेंबर को कार्पल कहते हैं, इंडिविजुअल मेंबर को कार्पल कहते हैं। एंड कार्पल का नंबर एक से ज्यादा हो सकते हैं, या एक हो सकते हैं, एक से ज्यादा हो सकते हैं। अगर कार्पल्स फ्यूज है, अगर कार्पल्स फ्यूज है, कार्पल मीन्स क्या हो गया, एक एक मेंबर, सपोज एक से ज्यादा मेंबर है एंड कार्पल्स अगर फ्यूज है उस कंडीशन को कहते हैं सिनकार्पस। सिनकार्पस मीन्स कार्पल्स आर फ्यूज्ड। ठीक है, उस कंडीशन को कहते हैं सिनकार्पस, एंड अगर कार्पल्स फ्री हो उस कंडीशन को कहते हैं अपोकार्पस। ओके मैम समझ गया। ठीक है, गुड, बहुत अच्छा लगा बेटा। नाउ पॉलीकार्पुलरी गाइनीशियम, पॉलीकार्पुलरी मीन्स पॉलीटेक्निक, पॉलीटेक्निक का मतलब क्या है, पॉली मीन्स मेनी, पॉलीथीन, आपने आप लोग केमिस्ट्री में पॉलीथीन पॉलीएस्टर ये सब पढ़ते हैं, पॉली मीन्स मेनी, सो पॉलीकार्पुलरी गाइनीशियम का मतलब क्या है, फीमेल रिप्रोडक्टिव पार्ट में एक से ज्यादा कार्पल हो उस कंडीशन को कहते हैं पॉलीकार्पुलरी गाइनीशियम। ठीक है, सो पॉलीकार्पुलरी गाइनीशियम कैन बी बाइकार्पुलरी, ट्राइकार्पुलरी, पेंटाकार्पुलरी एंड सो ऑन। इसका मतलब क्या है, कार्पल्स का नंबर दो से ज्यादा हो तब, एक से एक है तो मोनोकार्पुलरी, मोनो मीन्स वन। ठीक है, एक कार्पल, एक फ्लावर में सेम एक ही कार्पल है तो उसको मोनोकार्पुलरी फ्लावर कहेंगे। अगर एक से ज्यादा है तो हम बोलेंगे पॉलीकार्पुलरी होगी। अगर दो है, पॉलीकार्पुलरी में अगर दो कार्पल है तो ऐसे फ्लावर को हम कहते हैं बाइकार्पुलरी फ्लावर। तो बाइकार्पुलरी फ्लावर का मतलब क्या है, उस फ्लावर में दो कार्पल है, एग्जाम्पल डेटूरा, डेटूरा में दो कार्पल है। ट्राइकार्पुलरी मीन्स थ्री कार्पल्स, एग्जाम्पल कुकुरबिटा, कुकुरबिटा है आपका कद्दू, कद्दू के फ्लावर में देखोगे तो तीन फीमेल रिप्रोडक्टिव पार्ट होगा, थ्री कार्पल्स होगा, उस कंडीशन को ट्राइकार्पुलरी कहते हैं। पेंडाकार्पुलरी, आप चाइना रोज के फ्लावर देखोगे तो उसमें 5 कार्पल्स दिखेगा, तो पॉलीकार्पुलरी कंडीशन है, क्योंकि एक से ज्यादा कार्पल है उसे पॉलीकार्पुलरी कहते हैं। पॉलीकार्पुलरी में भी बाइकार्पुलरी हो सकते हैं, ट्राइकार्पुलरी हो सकते हैं, या पेंडाकार्पुलरी हो सकते हैं। सो पेंडा मीन्स 5, सो 5 कार्पल्स है तो उसे कहते हैं पेंडाकार्पुलरी फ्लावर। हाइबिस्कस में हाइबिस्कस इज एन एग्जाम्पल ऑफ ए पेंडाकार्पुलरी फ्लावर। ठीक है, समझ आया। नाउ आई होप समझ आया। नाउ अ टिपिकल कार्पल कंसिस्ट ऑफ 3 पार्ट्स, ये हमने कल देखा था, स्टिग्मा, स्टाइल एंड ओवरी। स्टिग्मा इज द टर्मिनल पार्ट ऑफ ए कार्पल विच रिसीव्स pollen grains during pollination। एक मिनट, देखो, a typical carpel consists of 3 parts, stigma, style and ovary। देखो हम लोग ऐसे ड्रॉ करते हैं,
ठीक है, तो अपर देखो, टिपिकल कार्पल कंसिस्ट ऑफ 3 पार्ट्स, इसे कहते हैं स्टिग्मा। स्टिग्मा इज स्टिकी इन नेचर, इसमें आके पॉलन ग्रेन्स चिपक जाते हैं, तो ये थोड़ा स्टिकी है, तो स्टिकी है एज वेल एज इसमें न्यूट्रिएंट्स होते हैं, उस न्यूट्रिएंट्स एब्जॉर्ब करके पॉलन ग्रेन्स इधर जर्मिनेट होते हैं। सो अपर पोर्शन को कहते हैं स्टिग्मा। स्टिग्मा इज स्टिकी इन नेचर। Okay, so देखो, स्टिग्मा इज द टर्मिनल पार्ट ऑफ द कार्पल। टर्मिनल मीन्स टिप, कार्पल का सबसे टर्मिनल, टर्मिनल एग्जाम, एक टर्म के बाद लास्ट में होते हैं टर्मिनल एग्जाम, तो सेम वे कार्पल के टिप में जो पार्ट है उसे कहते हैं स्टिग्मा, विच रिसीव्स पॉलन ग्रेन्स। इधर आके पॉलन ग्रेन्स गिर जाते हैं, पॉलन ग्रेन्स इधर आके, क्योंकि ये स्टिकी है इधर, इसलिए पॉलन ग्रेन्स इधर आके चिपक जाते हैं। विंड से हो सकते हैं, बट इंसेक्ट से हो सकते हैं। एक इंसेक्ट जाके एक फ्लावर में बैठ जाते हैं, तो उस फ्लावर के पॉलन ग्रेन्स उसके जो हेयर है उसमें टच हो जाते हैं, वो सेम इंसेक्ट आके दूसरे फ्लावर में आके बैठ जाते हैं, तो उसके बॉडी में से पॉलन ग्रेन्स स्टिग्मा में चिपक जाते हैं, क्योंकि स्टिग्मा चिपचिपा होते हैं, स्टिग्मा इज स्टिकी, इस वजह से पॉलन ग्रेन्स इधर चिपक जाते हैं। ठीक है, तो स्टिग्मा रिसीव्स पॉलन ड्यूरिंग पोलिनेशन। नाउ इट हेल्प्स इन जर्मिनेशन ऑफ पॉलन ग्रेन। इधर पॉलन ग्रेन जर्मिनेट हो सकता है, जर्मिनेट मीन्स उग जा, देखो पॉलन ग्रेन धीरे धीरे, आप क्लास लोग 10th क्लास में एक डायग्राम पढ़ा था। यस मैम। ना, तो पॉलन ग्रेन्स ऐसे जर्मिनेट होते हैं, पॉलन ग्रेन जर्मिनेट होगा तो ऐसे एक ट्यूब बनेगा, उस ट्यूब को पॉलन ट्यूब कहते हैं। ठीक है, सो पॉलन ग्रेन कहाँ जर्मिनेट होते हैं? स्टिग्मा में जर्मिनेट होते हैं। स्टिग्मा कहाँ होते हैं? कार्पल का टर्मिनल पोर्शन में, टर्मिनल मीन्स टिप में, या वी कैन से फर्स्ट पार्ट ऑफ कार्पल इज स्टिग्मा, दैट इज स्टिकी इन नेचर। नाउ स्टिग्मा शोज वेरिएशन इन स्ट्रक्चर टू सूट द पोलिनेटिंग एजेंट। सारे फ्लावर के स्टिग्मा एक जैसे शेप नहीं होंगे, शेप अलग अलग हो सकते हैं, स्टिग्मा के शेप अलग अलग हो सकते हैं। नाउ स्टाइल इज नैरो थ्रेड लाइक स्ट्रक्चर। देखो इस पोर्शन को, ये ट्यूबुलर सेकेंड पोर्शन को, इस पोर्शन को कहते हैं स्टाइल। ओके, सो सेकेंड पोर्शन दैट इज नैरो, नैरो मीन्स पतला है, बाकी पोर्शन से कंपेयर करोगे तो सेकेंड पोर्शन, इसे कहते हैं स्टाइल। तो स्टाइल इज नैरो थ्रेड लाइक स्ट्रक्चर एंड कनेक्ट्स ओवरी विथ स्टिग्मा। देखो ये हो गया स्टिग्मा, ये हो गया ओवरी, तो ओवरी और स्टिग्मा को कौन सी पार्ट कनेक्ट करते हैं? स्टाइल कनेक्ट करते हैं। स्टाइल स्टिग्मा एंड ओवरी को कनेक्ट करते हैं, नैरो पतला है, ट्यूब लाइक स्ट्रक्चर है। ओके, नैरो थ्रेड लाइक स्ट्रक्चर। नाउ ओवरी इज बेसल स्वोलन फर्टाइल पार्ट ऑफ द कार्पल। देखो इस डायग्राम में जो ये वाला पोर्शन सूजा फूला हुआ है, तो स्वोलन मीन्स फूला हुआ है, स्वोलन, स्वोलन मीन्स थोड़ा आई मीन फूला हुआ है। सो इस पोर्शन, ये पोर्शन को कहते हैं दिस इज ओवरी। सो ओवरी इज बेसल, बेसल मीन्स सबसे नीचे होते हैं, थर्ड पोर्शन नीचे होते हैं ओवरी, ओवरी नीचे है। सो ओवरी इज बेसल, बेसल मीन्स नीचे, स्वलन मीन्स फुला हुआ, एंड फर्टाइल, फर्टाइल मीन्स इधर, क्योंकि ओवरी के अंदर होते हैं ओव्यूल, इसके अंदर प्लासेंटा है, इस प्लासेंटा के अंदर ओव्यूल है, ओव्यूल के अंदर एग होते हैं, फीमेल गैमीट। ठीक है, तो एग ओवरी के अंदर होते हैं, फ्लावर के भी ओवरी के अंदर होते हैं एग सेल, तो इस वजह से ओवरी को फर्टाइल पार्ट कहते हैं। ठीक है, सो ओवरी इज द स्वोलन पोर्शन, बेसल पोर्शन, फर्टाइल, फर्टाइल मीन्स क्योंकि एग सेल इधर है इसलिए वो फर्टाइल पोर्शन बोलते हैं। ओव्यूल्स आर प्रोड्यूस्ड इनसाइड एन ओवरी इन अ सॉफ्ट फर्टाइल टिश्यू कॉल्ड प्लासेंटा। ओवरी के अंदर क्या प्रोड्यूस होते हैं? ओव्यूल्स, ओव्यूल्स ओवरी के अंदर होते हैं, ओव्यूल के अंदर होते बच्चे एग। अब आप सोचो ओवरी, ओवरी के अंदर क्या होते हैं? ओव्यूल, ओवरी के अंदर हो गया ओव्यूल, ओ ओ वी, इधर वी लिखते हैं यू एल ई, ओव्यूल। ठीक है, अब ओव्यूल के अंदर होता है एग, तो आपको याद रखना ओवरी
ओवरी के अंदर ओव्यूल, ओव्यूल के अंदर एग, ठीक है। तो ओव्यूल्स आर प्रोड्यूस्ड इन एन ओवरी, ओवरी के अंदर ओव्यूल प्रोड्यूस होते हैं, ओव्यूल के अंदर एग होते हैं। एंड ओव्यूल कहाँ प्रोड्यूस होते हैं? ओवरी के अंदर, एक फर्टाइल टिश्यू में, ओवरी के अंदर ओव्यूल बनता है एंड ओव्यूल एक फर्टाइल टिश्यू में बनता है, उस फर्टाइल टिश्यू को कहते हैं प्लासेंटा। सो व्हाट इज प्लासेंटा? प्लासेंटा क्या होता है? ह्यूमन बॉडी में हम रिप्रोडक्शन पढ़ते वक्त 10th क्लास में भी आप लोगों ने प्लासेंटा पढ़ते, तो फ्लावर्स में भी प्लासेंटा है। तो फ्लावर के अंदर, प्लांट्स में जो प्लासेंटा क्या होते हैं? ओवरी के अंदर ओव्यूल प्रोड्यूस होते हैं एंड जिस सॉफ्ट फर्टाइल टिश्यू में ओव्यूल बनता है, उस फर्टाइल टिश्यू को प्लासेंटा कहते हैं। तो प्लासेंटा कहाँ पाया जाएगा? ओवरी के अंदर। ओवरी के अंदर एक सॉफ्ट फर्टाइल टिश्यू है, उस सॉफ्ट फर्टाइल टिश्यू के अंदर ओव्यूल बनता है, उस सॉफ्ट फर्टाइल टिश्यू को कहते हैं प्लासेंटा। ओके, समझ आया? Now, so ovary is basal, swollen, fertile part of the carpel. Ovules are produced in an ovary on a soft, fertile tissue called. Yes, ma'am, समझ गया. Okay, बच्चे, thank you. Now, अब प्लासेंटेशन, प्लासेंटेशन कल भी हमने पढ़ा था, तब भी मुझे लगा कि आप लोगों को समझ आया या नहीं। प्लासेंटेशन का मतलब क्या है? द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ ओव्यूल्स ऑन द प्लासेंटा विद इन द ओवरी इज नोन एज प्लासेंटेशन। अभी हमने पढ़ा था ओव्यूल्स कहाँ बनता है? ओवरी के अंदर। ओव्यूल्स आर प्रोड्यूस्ड इन एन ओवरी। किस टिश्यू में बनता है? प्लासेंटा। अब प्लासेंटा में ओव्यूल्स कैसे अरेंज है, उस अरेंजमेंट को कहते हैं प्लासेंटेशन। द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ ओव्यूल्स ऑन प्लासेंटा विद इन द ओवरी। प्लासेंटा में, प्लासेंटा कहाँ होते हैं? ओवरी के अंदर। प्लासेंटा में ओव्यूल्स कैसे अरेंज है, उस अरेंजमेंट को कहते हैं प्लासेंटेशन। द मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ ओव्यूल्स ऑन द प्लासेंटा विद इन द ओवरी इज नोन एज प्लासेंटेशन। डन? ओव्यूल्स प्लासेंटा में कैसे अरेंज्ड है, द मोड ऑफ अरेंजमेंट या द टाइप ऑफ अरेंजमेंट ऑफ ओव्यूल्स ऑन द प्लासेंटा। प्लासेंटा कहाँ मिलेगा? ओवरी के अंदर। इन एन ओवरी इज कॉल्ड प्लासेंटेशन। अब प्लासेंटेशन भी डिफरेंट टाइप्स ऑफ प्लासेंटेशन है। बेटा आप, जब मैंने ये सारा एस्टिवेशन बढ़ाते वक्त आप क्लास में थे? ये सब? नो मैम, मैं मेरा रिचार्ज डालने के लिए गया था तब. अच्छा, तो देखो ये क्या होता है, तो मैं एक बार रिपीट करती हूँ। वैसे मैम रिकॉर्ड कर रही है, तो आपको शायद रिकॉर्डेड क्लास तो मिल ही जाएगा ना? यस मैम. हाँ, तो अगर कुछ डाउट है तो बाद में पूछ लेना, ठीक है बच्चे? ओके मैम, ठीक है, कल पूछ ठीक, लूंगा आपको. हाँ ठीक। सो प्लासेंटेशन मीन्स प्लासेंटा में ओव्यूल्स कैसे अरेंज्ड है, उस मोड ऑफ अरेंजमेंट को प्लासेंटेशन कहते हैं। अब टाइप्स ऑफ प्लासेंटेशन, डिफरेंट टाइप्स ऑफ प्लासेंटेशन होते हैं। मार्जिनल प्लासेंटेशन, एक्साइल प्लासेंटेशन, पैराइटल प्लासेंटेशन, बेसल प्लासेंटेशन एंड फ्री सेंट्रल प्लासेंटेशन, ठीक है। अब मार्जिनल प्लासेंटेशन, एक बार आप बोल सकते हैं बेटा क्या है प्लासेंटेशन? क्लास में कोई बोले तब अच्छा लगता है। प्लासेंटेशन क्या आप बोल सकते हो? पढ़ के दिखाओ क्या? है बेटा? पढ़ के दिखाओ क्या? हाँ, आपको समझ आया प्लासेंटेशन क्या है? यस मैम. हाँ ठीक है। तो प्लासेंटेशन का मतलब क्या है? प्लासेंटा में ओव्यूल्स कैसे अरेंज्ड है, ठीक यस है। मैम. मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ ओव्यूल्स इन अ प्लासेंटा। प्लासेंटा कहाँ पाया जाता है? ओवरी के अंदर। ओवरी के अंदर. प्लासेंटा ओवरी के अंदर, उस प्लासेंटा में ओव्यूल्स अरेंज होते हैं, उस ओव्यूल्स के अरेंजमेंट कैसे, उसे कहते हैं प्लासेंटेशन, ठीक है। यस मैम. हाँ, there are different types of placentation. Now, first one is known as पता नहीं क्या हो गया। First one is known as, एक मिनट, हाँ, first one is known as marginal placentation. अब marginal placentation means क्या होता है? Placenta forms a ridge. Ovules are placed on the fused margins of unilocular ovary. यूनिलोकुलर का मतलब क्या है?
लोक्यूल्स, देखो कल हमने लोक्यूल्स पढ़ा था, आंधर के अंदर, सॉरी लोक्यूल्स कल कहाँ पढ़ा था ना, लोक्यूल्स कहीं पढ़ा था। लोक्यूल्स मीन्स ओवरी के अंदर के ओव्यूल के जो पोजीशन है उसे कहते हैं लोक्यूल्स। ओव्यूल्स जहां हो उसे कहते हैं लोक्यूल्स। So ovules are placed on the fused margin of unilocular ovary. Ovules arranged in row, अगर रोज में एक रो में अरेंज्ड हो, ठीक है, ओव्यूल अगर एक रो में अरेंज है, फ्यूज्ड ऑन द मार्जिन्स ऑफ यूनिलोकुलर ओवरी। देखते हैं, देखो पी प्लांट में देखो आपको दिखेगा तो एक रो में देखो पी के सीड कैसे, मटर, आप मटर के जो छिलका होता है खोलोगे तो क्या दिखेगा आपको, मटर ऐसे दोनों साइड में एक थोड़ा आई मीन दोनों के बीच बीच में ऐसे रो में, ऐसे आप लोग लाइन में खड़े हो ऐसे रो में ओव्यूल्स अरेंज है। क्योंकि ओव्यूल ये जो हम मटर खाते हैं ओव्यूल नहीं है, क्योंकि ओव्यूल के अंदर क्या होता है, एग होता है। एग और पोलिनेशन के बाद जो मेल गैमेट बनेगा, जो मेल गैमेट और एग फ्यूज होके क्या बनेगा, साइगोट, साइगोट डेवलप होके एम्ब्रियो, एम्ब्रियो एंड देन फर्टिलाइजेशन के बाद ओव्यूल से सीड बनता है। ठीक है, ओव्यूल से सीड बनता है। इसलिए देखो मार्जिनल प्लासेंटेशन मींस मटर देखोगे तो आपको उसमें मटर के दाने ऐसे रो में लगा हुआ है, इसे कहते हैं मार्जिनल प्लासेंटेशन। ओव्यूल्स आर अरेंज्ड इन ए रो, ठीक है, ओव्यूल्स आर अरेंज्ड इन ए रो, एक रो में अरेंज्ड है, उसे कहते हैं मार्जिनल प्लासेंटेशन। पी, बीन्स, मटर, बीन्स ये सब में Yes. मार्जिनल प्लासेंटेशन। नाउ नेक्स्ट इज एक्साइल प्लासेंटेशन में placenta forms a central axis and ovules are attached to it. Ovules are placed on the central axis of a multilocular ovary. Then axile placentation आपको देखो लेमन, टमाटो, हाइबिस्कस, टमाटो ना, आज ऐसे देखना आप घर पे एक टमाटो काट के देखना तो टमाटो के सीड बिल्कुल बीच में एक ऐसे बीच में एक फ्लशी पार्ट होगा, उसी में अटैच होते हैं उसका सीड्स। टमाटर की सीड्स आप देखो, आप काट के देखो तो बीच में एक फ्लशी पार्ट है, उस फ्लशी पार्ट में अटैच होंगे, ठीक है। Yes, ma'am. आप नींबू नींबू काट के देखोगे तो नींबू में भी आप देखोगे तो फ्लशी पार्ट के साइड में सेंटर में, सेंटर से थोड़ा देखो ऐसे अरेंज होगा, ऐसे ये सीड होंगे। तो सीड कहाँ से बनता है, ओव्यूल से सीड बनता है, ठीक है। तो इफ द ओव्यूल्स आर attached to a central axis, that means ओवरी में एक प्लासेंटा फॉर्म्स है सेंट्रल एक्सिस, एक सेंट्रल एक्सिस होगा, सेंटर में एक रिड्ज की तरह एक फ्लैशी पार्ट होगा, उसमें अगर ओव्यूल्स उसमें अटैच्ड है तो इसे कहते हैं एक्साइल प्लासेंटेशन। सो एक्साइल प्लासेंटेशन मींस multi-chambered ovules are placed on the central axis of a multilocular ovary. Many ओवरी में मेनी चेम्बर्स होगा, लोक्यूल्स मीन्स आप सोचो चेम्बर, ठीक है, बहुत सारे चेम्बर्स होंगे, तो उसके अंदर ओव्यूल्स सेंट्रल एक्सिस में, दैट मीन्स देखो ये सेंट्रल एक्सिस, ये सेंट्रल एक्सिस है, सेंट्रल एक्सिस में अटैच होंगे। टमाटो आज काट के देखो तो आपको समझ आएगा, टमाटो के बीच में एक सेंट्रल एक पोर्शन है, उसी में अटैच होके सीड्स है। तो सीड कहाँ से बनता है, ओव्यूल से बनता है, ठीक है। इफ द ओव्यूल्स आर अरेंज्ड in a multi-chambered या multi-carpellary ovary and the placenta forms a central axis. सेंट्रल एक्सिस में ओव्यूल्स अटैच है तो उस प्लासेंटेशन को कहते हैं एक्साइल प्लासेंटेशन। एक्साइल ये ना मैं एक बार ये कर, एक्साइल प्लासेंटेशन मेरा एक बिल्ली है वो बता रहा है, आवाज दे, चुप चुप ना। सो एक्साइल प्लासेंटेशन में आप देखोगे तो ये क्या है, ये सब ओव्यूल है, ठीक है, ये ओव्यूल है।
ठीक है. So if the ovules are arranged on a central axis, देखो एक central axis हो गया ये सेंटर में, इस सेंटर के साइड में देखो ऐसा अरेंज है. इस तरह की प्लासेंटेशन को कहते हैं पैराइटल प्लासेंटेशन. पैराइटल प्लासेंटेशन का एग्जाम्पल आपके बुक में हम लोगों ने या आप देखो पपाया, देखो पपाया देखोगे, पपाया में भी देखो एक सेंट्रल एक एक्सिस उसके साइड में होता है पपाया के भी बीज में, पपीता के बीज, कुकम्बर, खीरा उसमें भी है. फिर पैराइटल एग्जाम, पैराइटल के लिए इसके है, सॉरी पैराइटल नहीं, एक्साइल, सॉरी एक्साइल उधर था, एक्साइल नॉट पैराइटल नहीं, सॉरी एक्साइल हम पढ़ रहे थे. एक्साइल में सेंट्रल एक्सिस के साइड में, ओवरी के सेंट्रल एक्सिस के साइड में, आई मीन मल्टी चेम्बर्ड ओवरी होगा. प्लासेंटा सेंट्रल एक्सिस में बनता है, उस सेंट्रल एक्सिस के ये हो गया प्लासेंटा, प्लासेंटा बीच में, उसमें प्लासेंटा सेंट्रल एक्सिस में, उसमें ओव्यूल्स अटैच्ड है. ठीक है. इस तरह की प्लासेंटेशन को कहते हैं एक्साइल प्लासेंटेशन. एक्साइल प्लासेंटेशन को प्लासेंटेशन कहाँ दिखते हैं? लेमन, टमाटो, हाइबिस्कस, चाइना रोज, ये सब में एक्साइल प्लासेंटेशन है. ठीक है. सो एक्साइल प्लासेंटेशन का एग्जाम्पल क्या क्या है? लेमन, सिट्रस फ्रूट्स, नींबू में एक्साइल प्लासेंटेशन है. तो आप देखोगे तो उसका सेंटर के साइड में होता है, बीच में होता है, लेमन में होगा. देन क्या हो गया? टमाटो में भी एक्साइल प्लासेंटेशन है. हाइबिस्कस, चाइना रोज में भी एक्साइल प्लासेंटेशन. ठीक. नाउ थर्ड वन इज थर्ड वन इज अच्छा लग रहा है बेटा बोलोगे तो. पैराइटल प्लासेंटेशन. पैराइटल प्लासेंटेशन मीन्स ovules develop on the inner wall of the periphery. देखो parietal ovules are placed on the inner wall of unilocular ovary of multicarpellary syncarpous gynoecium. syncarpous means क्या है? अगर कार्पल्स फ्यूज है, मल्टीकार्पलरी मीन्स एक से ज्यादा कार्पल, syncarpous मीन्स सारे कार्पल्स फ्यूज्ड है. यूनिलोकुलर ओवरी मीन्स ओवरी के अंदर एक ही कंपार्टमेंट है, यूनिलोकुलर ओवरी. अगर ओवरी ovules are placed in the inner wall of unilocular ovary of I mean ovules अगर parietal में पढ़ना parietal, ovules अगर unilocular ovary के पेरिफेरी में, यूनिलोकुलर ओवरी के पेरिफेरी में, ये यूनिलोकुलर ओवरी उसका पेरिफेरी, देखो इधर देखो सेंटर में अटैच था, इधर देखो साइड से अटैच्ड है. अगर ओव्यूल्स इसके ओवरी के साइड्स में, पेरिफेरी मीन साइड, देखो ओव्यूल्स आर प्लेस्ड इन द इनर वॉल ऑफ यूनिलोकुलर. इनर वॉल देखो, ये ओवरी के इनर वॉल में अगर ओव्यूल्स अटैच है, ये हो गया ओव्यूल्स. ओव्यूल्स अगर ओवरी के इनर वॉल में अटैच है उसे कहते हैं पैराइटल दिस वन प्लासेंटेशन. पैराइटल प्लासेंटेशन मस्टर्ड में है, कुकम्बर में है, पपाया, सब में पैराइटल प्लासेंटेशन. ओव्यूल्स इनर, पपाया काट के देखो तो पपाया के अंदर इनर वॉल में अटैच्ड है सीड. अगर ओव्यूल्स आर प्लेस्ड इन द इनर वॉल ऑफ द ओवरी उसे कहते हैं पैराइटल. ये अनार के बीज भी आएगा क्या? अनार के बीज, हाँ यस बेटा, अनार के बीज में ना, अनार देखो बीच में एक रिज बनेगा, बीच में रिज बनता है, रिज एक बीच में एक वो बना है, उसके साइड में होता है, तो वो हो जाएंगे एक्साइल प्लासेंटेशन. मार्जिनल प्लासेंटेशन होगा वो. ठीक है. नॉट एक्साइल, मार्जिनल. एक्साइल पैराइटल प्लासेंटेशन मींस देखो पपाया, देन कुकम्बर, मस्टर्ड. उसमें खरबूज आएगा, खरबूजा. हाँ, कुकम्बर इज खरबूजा नहीं, खीरा है ना, खीरा हम काटते तो खीरा देखो तो उसमें भी उसका इनर वॉल में अटैच है. पपाया देखो, पपाया काटोगे तो पपाया के बीज उसके अंदर है. ठीक है. तो ओवरी के इनर वॉल में अटैच है तो उसे कहते हैं एक्साइल प्लासेंटेशन, सॉरी पैराइटल प्लासेंटेशन. ओव्यूल्स आर प्लेस्ड इन द इनर वॉल ऑफ यूनिलोकुलर ओवरी. यूनिलोकुलर मींस ओवरी के अंदर एक ही कंपार्टमेंट है, यूनिलोकुलर. देन मल्टीकार्पलरी मींस बहुत सारे कार्पल्स होते हैं. कार्पल्स मींस क्या होते हैं? फीमेल रिप्रोडक्टिव पार्ट का एक एक इंडिविजुअल को कार्पल कहते हैं. तो मल्टी कार्पलरी मीन्स एक से ज्यादा कार्पल है, बट दे आर फ्यूज, इससे उसे कहते हैं सिनकार्पस. ठीक है. यस मैम. तो बेटा नाउ कमिंग टू बेसल.
basal placentation. Basal placentation means placenta develops at the base of the ovary. देखो single ovule is present at the base, ovary के base में नीचे. देखो ये ovary है, ovary के नीचे एक ovule, single होगा. Ovules are present at the single ovule, एक ही ovule होगा, present at the base of unilocular ovary. Unilocular ovary means ovary में एक ही compartment and एक ovule. देखो बेटा, हम मटर खोल के देखो तो मटर में जितने दाने उतने ओव्यूल्स है. ये सोचो, ये सारे ओव्यूल से डेवलप हुआ है. समझ आ रहे हो? यस मैम. ओव्यूल से सीड बनता है. फर्टिलाइजेशन के बाद ओव्यूल से सीड बनता है. ठीक, तो जितने सारे सीड है तो उतना ओव्यूल्स था. अगर एक ही सीड है तो उसका मतलब क्या है, उसमें एक ही ओव्यूल था. तो बेसल प्लासेंटेशन में क्या होते हैं, प्लासेंटा ओवरी के बेस में बनता है. ओवरी के बेस में बन जाएगा एंड कितना ओव्यूल होगा, सिंगल ओव्यूल होगा. सनफ्लावर में बेसल प्लासेंटेशन है. मैरीगोल्ड, गेंदे के फूल, गेंदे में बेसल प्लासेंटेशन है. ठीक है, एक ही ओव्यूल होगा. ठीक, अब नेक्स्ट हो गया फ्री सेंट्रल. फ्री सेंट्रल मीन्स ovules are born on central axis which is not attached to the ovary wall. देखो ओव्यूल सेंट्रल एक्सिस में होंगे बट ओवरी के वॉल में अटैच नहीं, विच इज नॉट अटैच टू ओवरी वॉल. देखो ये ओवरी के वॉल है, ये ओवरी के वॉल में अटैच नहीं है. ओवरी के सेंट्रल एक्सिस में है, ओव्यूल सेंट्रल एक्सिस में है बट ये ओव्यूल्स ओवरी के इनर वॉल में अटैच नहीं है. फ्री है, central है but free है. Ovules are born on a central axis which is not attached to ovary wall. Example, Argemone, Dianthus, Celosia. Free central Dianthus, हिंदी में पता नहीं क्या बोलते हैं, मुझे नहीं पता बेटा. Ovules central axis में single chambered ovary होते हैं. ठीक है, ovules are born on a central axis which is not attached, ovary wall में attached नहीं है. Marginal placentation means क्या होता है, ovules are arranged in row में arranged है. Axial placentation means क्या है, placenta forms a central axis and ovules are attached to it. Marginal placentation किसमें होता है, pea plants में, pea, beans ये सब में marginal है. Axial placentation होगा अपना lemon, then tomato, hibiscus means China rose, ये सब में axial placentation है. Parietal placentation means ovules develop on the inner wall और periphery means side में बनता है. तो ये हो जाएगा मस्टर्ड, कुकम्बर, ये सब में parietal placentation है. देन हो गया बेसल प्लासेंटेशन. बेसल प्लासेंटेशन मीन्स सिंगल ओव्यूल होगा, वो ओवरी के बेस में होता है. सनफ्लावर, मैरीगोल्ड, गेंदा ये सब में बेसल प्लासेंटेशन. फ्री सेंट्रल मीन्स ओव्यूल्स आर अटैच्ड टू सेंट्रल एक्सिस, सिंगल चेम्बर्ड ओवरी है बट ये ओव्यूल्स ओवरी वॉल में अटैच नहीं है. एग्जाम्पल डायंथस. ये हो गया डिफरेंट टाइप्स ऑफ प्लासेंटेशन. समझ आया बेटा? मैम है? हाँ बोलो. आपकी आवाज कट रही है ना, आपकी आवाज कट रही है. हाँ, डायंथस हिंदी में क्या बोलते यस मैम. डायंथस. हाँ, ये देखो आपके में आर्जीमोन डायंथस सिलोसिया, हिंदी टर्म क्या मुझे नहीं पता, देख के बताना. डायंथस सिलोसिया. इसमें फ्री सेंट्रल मीन्स ओव्यूल्स एक सेंट्रल, ये सेंट्रल एक्सिस हो गया, सेंट्रल एक्सिस में ये सारे हो गए ओव्यूल्स. ओव्यूल्स आर बोर्न, ओव्यूल्स आर बोर्न मीन्स ओव्यूल्स इस सेंट्रल एक्सिस में प्रोड्यूस होता है बट क्या है, विच इज नॉट अटैच, ओवरी वॉल में अटैच नहीं है, सिर्फ फ्री है, से होता है फ्री सेंट्रल. ठीक है, ओके मैम. ओके. हाँ, ये सारा प्लासेंटेशन मीन्स ओव्यूल्स प्लासेंटा में कैसे अरेंज है उसे कहते हैं प्लासेंटेशन. 5 टाइप्स ऑफ प्लासेंटेशन, मार्जिनल, एक्साइल, पेराइटल, बेसल एंड फ्री सेंट्रल. ठीक है.
Yes, ma'am. Okay. Now, fruit. Angiosperms produce fruit after fertilization from ovary. Angiosperms का मतलब क्या है? Angiosperms means जिस plants में seed, fruit के अंदर seed हो उसे कहते हैं angiosperm. मैंगो के अंदर होते सीड. पपाया सीड अंदर होते. ऑरेंज फ्रूट के अंदर सीड है. अगर फ्रूट के अंदर सीड हो उसे कहते हैं एंजियोस्पर्म्स. तो एंजियोस्पर्म्स में क्या होते हैं? Angiosperms produce fruit after fertilization from ovary. कहां से फ्रूट बनता है? ओवरी से. ओवरी से फ्रूट बनता है, ओव्यूल से सीड बनता है. ठीक है बेटा, देखो फर्टिलाइजेशन के बाद ओवरी डेवलप्स इनटू fruit. आफ्टर फर्टिलाइजेशन ओवरी से फ्रूट बनेगा. अब ऐसे याद रखना, देखो ओवरी के अंदर भी आर है, फ्रूट में भी आर है, तो जिसमें आर है वो आर में बन जाता. ओवरी चेंजेस इनटू फ्रूट. फर्टिलाइजेशन के बाद ओवरी से फ्रूट बनता है, ओव्यूल से क्या बनेगा? सीड. ओवरी के अंदर है ना ओव्यूल, तो ओवरी से फ्रूट बना, फ्रूट बाहर, ओवरी के अंदर ओव्यूल था, इसलिए ओव्यूल से क्या बना? सीड. सो फर्टिलाइजेशन के बाद ओवरी से क्या बनता है? फ्रूट बनता है. एंजियोस्पर्मिक प्लांट्स में, एंजियोस्पर्म मींस जिस प्लांट्स में ओवरी के आई मीन फ्रूट के अंदर सीड, ऐसे प्लांट्स को कहते हैं एंजियोस्पर्म्स. तो एंजियोस्पर्म्स में फर्टिलाइजेशन के बाद ओवरी से फ्रूट बनता है, ओव्यूल से सीड बनेगा. आप सोचो ओवरी के अंदर है ना ओव्यूल, तो बाहर जो है उसमें से फ्रूट बना, अंदर वाले से सीड बना. तो ऐसे याद रखो, ओवरी में भी आर, फ्रूट में भी आर. तो जिसमें आर है वो आर में चेंज होता है. ओवरी चेंजेस इनटू फ्रूट, ओव्यूल चेंजेस इनटू सीड. ओके बेटा. Yes, ma'am. Sometimes fruit is produced from ovary without fertilization. कभी कभी जनरली क्या होता है? फर्टिलाइजेशन के बाद होता है. कभी कभी फर्टिलाइजेशन के बिना भी फ्रूट बनता है ओवरी से. ऐसे फ्रूट को कहते हैं पार्थेनोकार्पिक फ्रूट्स. सो पार्थेनोकार्पिक फ्रूट्स का मतलब क्या है? फ्रूट्स विच आर डेवलप्ड फ्रॉम ओवरी विदाउट फर्टिलाइजेशन. फर्टिलाइजेशन के बिना ओवरी से अगर एक फ्रूट बनेगा, उस फ्रूट को पार्थेनोकार्पिक फ्रूट भी कहते हैं, एंड उस प्रोसेस को पार्थेनोकार्पी कहते हैं. पार्थेनोकार्पी. ठीक है. ओवरी से अगर फ्रूट ओवरी से ना बने, फ्रूट बना बट वो फ्रूट ओवरी से नहीं बनेगा, तो फर्टिलाइजेशन के बिगर, फर्टिलाइजेशन के नहीं हुआ, विदाउट फर्टिलाइजेशन अगर एक फ्रूट बनेगा तो उसे कहते हैं पार्थेनोकार्पिक फ्रूट. एंड उस प्रोसेस को, उस फेनोमेनन को कहते हैं पार्थेनोकार्पी. एग्जाम्पल, कल्टिवेटेड वेराइटीज ऑफ बनाना एंड सीडलेस ग्रेप. सीडलेस ग्रेप्स, सीड है ही नहीं. ठीक है. तो सीडलेस ग्रेप में ना फ्लावर है, तो सीडलेस ग्रेप्स में फर्टिलाइजेशन के बिना फ्रूट बनता है. द सेम वे सम कल्टिवेटेड वेराइटीज ऑफ बनाना, उसमें भी फर्टिलाइजेशन के बिना फ्रूट बनता है. ऐसे फ्रूट्स को क्या कहते हैं? पार्थेनोकार्पिक फ्रूट्स कहते हैं. पार्थेनोकार्पिक फ्रूट्स, इस फिनोमेना को पार्थेनोकार्पी कहते हैं. नाउ द फ्रूट्स दैट आर डेवलप्ड फ्रॉम ओवरी इज ट्रू फ्रूट. एग्जाम्पल मैंगो. मैंगो एक ट्रू फ्रूट है क्योंकि वो ओवरी से बना था. ये क्या है? ओवरी से ना बनेगा, विदाउट फर्टिलाइजेशन बनेगा, तो उस फ्रूट को पार्थेनोकार्पिक फ्रूट बोलते हैं. एंड जो फ्रूट ओवरी से फर्टिलाइजेशन के बाद बनेगा उसे कहते हैं ट्रू फ्रूट. ठीक है. द फ्रूट विच डेवलप्स फ्रॉम अदर फ्लोरल पार्ट्स than ovary is called a false fruit or pseudocarp. That means pseudocarp means क्या है? अगर एक फ्रूट क्या है? ओवरी से नहीं, बाकी किसी भी फ्लोरल पार्ट से बनेगा, बाकी किसी भी फ्लोरल पार्ट से अगर एक फ्रूट बनेगा उसे कहते हैं फॉल्स फ्रूट. तो तीन तरह की फ्रूट्स होते हैं. एक हो गया पार्थेनोकार्पिक फ्रूट्स,
एक हो गया ट्रू फ्रूट एंड तीसरा हो गया स्यूडो फ्रूट। स्यूडो, आपने स्यूडोपोडिया, अमीबा में स्यूडोपोडिया पढ़ा है ना। स्यूडो मीन्स फॉल्स। अगर एक फ्रूट फॉल्स फ्रूट हो उसे कहते हैं स्यूडोकार्प। स्यूडोकार्प का मतलब क्या है? कोई फ्रूट किसी भी फ्लोरल पार्ट अदर देन ओवरी, ओवरी से नहीं बाकी किसी भी फ्लोरल पार्ट से बनेगा तो उसे कहते हैं स्यूडोकार्प। अगर फर्टिलाइजेशन के बिना ओवरी के अलावा किसी भी पार्ट, समटाइम्स फ्रूट इज प्रोड्यूस फ्रॉम ओवरी से बनेगा बट फर्टिलाइजेशन नहीं। देखो इसमें क्या होता है, फर्टिलाइजेशन नहीं होता है बट ओवरी से बनता है, सिर्फ से कहते हैं पार्थेनोकार्पिक फ्रूट। एंड जो फ्रूट फर्टिलाइजेशन के बाद ओवरी से बनता है उसे कहते हैं ट्रू फ्रूट। एंड जो फ्रूट ओवरी से नहीं बाकी किसी भी फ्लोरल पार्ट से बनेगा तो ऑफ कोर्स फर्टिलाइजेशन नहीं होना है, उसे कहते हैं स्यूडोकार्प। तो तीन तरह की फ्रूट्स, एप्पल एक स्यूडोकार्प है। तो एप्पल में क्या होता है, एप्पल जो फ्रूट है जो हम लोग खाते हैं वो स्यूडोकार्प है। स्यूडोकार्प इसलिए कहते हैं क्योंकि एप्पल इज प्रोड्यूस्ड फ्रॉम अदर फ्लोरल पार्ट्स, ओवरी से नहीं बनता। जनरली ओवरी से फ्रूट बनता है, कुछ प्लांट्स में ओवरी से बनता है बट फर्टिलाइजेशन नहीं होता, इसे उसे पार्थेनोकार्पिक फ्रूट्स कहते हैं। जो फ्रूट्स फर्टिलाइजेशन के बाद ओवरी से बनेगा उसे ट्रू फ्रूट कहते हैं। एंड जो फ्रूट ओवरी के अलावा किसी भी फ्लोरल पार्ट से बनेगा उसे कहते हैं स्यूडोकार्प। ठीक, यस मैम। सो तीन तरह की फ्रूट्स। ओके, ओ सॉरी मैंने ज्यादा टाइम लिया। ओके मैम। ओके, संगीता मैम, प्रद्युम्न और कौन था? अकेला हूँ मैम, कोई नहीं है। हाँ ओके ओके, आप ही हो प्रेमा मैम प्लीज। ओके, आई थिंक संगीता मैम नहीं है। ठीक है बेटा, आपका नेक्स्ट क्लास है ना? यस मैम। हाँ ठीक है, ओके बेटे, टेक केयर। ओके, गुड नाइट। गुड नाइट मैम। गुड नाइट, गुड नाइट, गुड नाइट। संगीता मैम, ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मत कहो खुदा से
शक्तियों से जब साथ है हमारे, ओ सर्व शक्तियों से जब साथ है हमारे, हर काम उसके रहते आसानियों से हुआ है। कभी हारना ना, हिम्मत का कदम बढ़ाओ, कभी हारना ना, हिम्मत का कदम बढ़ाओ, हजारों कदम बढ़ाने वो सामने खड़ा है। ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है। नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? प्रद्युम्न आणि प्रकाश, गुड. पी आपल्या आत्ता राईट नाव आपल्या क्लासमध्ये 3 लोकांचं नाव पी वरून स्टार्ट होतंय, एकाचं डी वरून, एकाचं ओ वरून. समजा 3 पी 1 ओ आणि 1 डी ह्याचा मिळून एक शब्द बनवायला सांगितला तर बनेल का रे काही? जस्ट आस्किंग. असे काही चित्र प्रश्न असतात ना, त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये असतात, रिलेटेड टू फिजिक्स किंवा केमिस्ट्री नाही, पण अशा जनरल आयक्यूच्या टेस्ट वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये असे प्रश्न असतात, असे फंबल वर्ड्स असतात वर खाली दिलेले, त्याला रिअरेंज करायचे असतात, किंवा एकाच अल्फाबेट वरून किती शब्द बनवू शकतात असं वगैरे काही असू शकतं. तर चला, हा ओके, मागच्या वेळेला आपण ॲव्होगॅड्रो लॉ इथपर्यंत आलो होतो. आज आपण हे सगळं फास्ट फॉरवर्ड मध्ये संपवूया, कारण आपण खूप दिवस झाले ह्याच्यामध्ये आहोत, अजून आपले 4 महत्वाचे धडे बाकी आहेत. तर या प्रत्येक पार्ट मधला जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो आता आपण बघूया. ऑलरेडी आता मार्च हाफ आलेला आहे, बरोबर? तुमची 12वी सुरू झाली का शाळेमध्ये? 11वीची एक्झाम झाली का तुमची? येस मॅम. ठीक आहे. तर तुमचे 12वीचे लेक्चर सुरू झाले? येस मॅम. ओके, ग्रेट. किती लेसन झाले? फर्स्ट चालू आहे मॅम. ओके, म्हणजे आत्ताच ते झाले. पण तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला हे सगळे लेसन्स डिटेलमध्ये शिकवले का? कॉलेजमध्ये नाही मॅम. 11वीचे मुद्दाम काय विचारते, काही गोष्टी आपण खूप डिटेलमध्ये बोलतोय, सो ह्या तुम्हाला म्हणजे ऑलरेडी कॉलेजमध्ये झाल्या असतील, माहिती असतील, तर मग समजायला सोपं जाईल, एवढंच फक्त, बाकी काही नाही. चला, स्क्रीन शेअर केली आहे मी. आपण जे मागच्या वेळेला बोललो होतो की गॅसेस, आपण आता बघतोय प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस आणि इक्वेशन्स ऑफ गॅसेस. तर हे असं काय आहे? तर आपल्याला माहिती आहे की देर आर स्टेट्स ऑफ मॅटर. धड्याचं नावच आहे ना, स्टेट्स ऑफ मॅटर. तर वेगवेगळ्या स्टेट्स, सॉलिड, लिक्विड, गॅसच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत. पण गॅसेस वरती आपण खूप जास्त स्टडी, म्हणजे फ्लुइड्सचा स्टडी आपण बोललो होतो की इट हॅज द स्टडी ऑफ फ्लुइड्स मीन्स गॅसेस अँड द लिक्विड्स. तर पहिला जो सगळा पार्ट आहे त्याचा एंड आज होईल. ऑल द प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस आपण बघितल्या, त्याच्याकरताचे वेगवेगळे 6 इक्वेशन्स, वेगवेगळे आयडियल गॅस इक्वेशन किंवा ह्याच्या आधीचे सगळे ॲव्होगॅड्रो पासून ते बॉयल्स लॉ वगैरे हे सगळे लॉज होते, ते आपल्याला पहिल्या धड्यामध्ये थोडे बऱ्यापैकी झाले होते, त्याच्यामुळे ते खूप डिटेलमध्ये आहेत या लेसन मध्ये. मग आता आयडियल गॅस इक्वेशन मध्ये काय, हे पण आपण रफ मला वाटतं बोललो होतो. बघा, आयडियल गॅस म्हणजे कोणता गॅस? जो सगळेच्या सगळे लॉज फॉलो करतो तसा. जसं आपल्या शाळेमध्ये पण एक आयडियल स्टुडंट असतो, जो सगळ्या सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करतो, सांगितलेले प्रोजेक्ट वेळेवर करतो, डेडलाईन चुकवत नाही, तुम्ही काहीही सांगा तसं बरोबर तयार असतं. असे आपल्या घरामध्ये पण, आपल्या बहीण भावांमध्ये पण एखादा बहीण किंवा भाऊ अशी असतेच, आयडियल चाइल्ड ऑफ द फॅमिली. पण त्याच्यामुळे बाकी सगळ्यांना त्रास होतो. सगळे तसे नसतात ना. बाकी सगळे कोण असतात? रिअल गॅसेस असतात. हे जे असतात सगळं बरोबर फॉलो करणारे ते असतात आयडियल पीपल. ठीक आहे. तर ह्या आयडियल गॅस इक्वेशन मध्ये आता आपल्याला हे सगळं जे आहे ना, दिस ऑल सी, बघा ह्याच्यामध्ये काय आहे, आयडियल गॅस कोणते लॉ फॉलो करेल? तर तो बॉयल्स लॉ फॉलो करेल, चार्ल्सचा लॉ फॉलो करेल, ॲव्होगॅड्रोचा लॉ फॉलो करेल. 2 लॉ सिमिलर आहेत ना, बॉयल्स लॉ आणि तो एक आणखी एक वरचा लॉ होता, ते बऱ्यापैकी सेम होते.
अजून 2 बाकी आहेत. तर आता आपल्याला माहिती आहे की हे सगळे इम्पॉर्टंट लॉज जो गॅस फॉलो करेल तो आपला आयडियल गॅस. मग आता याचं इक्वेशन बघा, हे तुम्ही स्वतःच डिराईव्ह करू शकता, याला पाठ करायची गरज नाहीये. बॉयल्स लॉ मध्ये आपल्याला काय सांगितलंय, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि दुसरं काय, आणि ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्या सगळ्यांमध्ये एन पहिल्या 2 याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असताना व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. आपण चित्र बघून हे सगळं डिस्कस केलं होतं. चार्ल्स काय म्हणतो, जर तुमचं प्रेशर कॉन्स्टंट असेल तर तुमचा व्हॉल्यूम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आणि ॲव्होगाड्रो म्हणतो ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर तुमचं व्हॉल्यूम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स. मग ह्या तीनही इक्वेशनना आपण जर मर्ज केलं म्हणजे एकत्र केलं, तर आपल्याला जे कॉम्बिनेशन मिळतं दॅट इज द मॅथमॅटिकल कॉम्बिनेशन ऑफ ऑल द 3 इम्पॉर्टंट लॉज. त्याला आपण म्हणतो आयडियल गॅस इक्वेशन. आता त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन होण्याच्या आधीचं ह्याला काय म्हणतात, प्रपोर्शनॅलिटी साईन, बरोबर. तर हा व्ही 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 सगळीकडे कॉमन आहे, तर आपण याला व्ही इथे लिहून टाकला लेफ्ट साइड. इट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू एन कुठे आलाय, न्यूमरेटर, टी कुठे आलाय, न्यूमरेटर, आणि पी कुठे आलाय, डिनॉमिनेटर. आपण काय केलंय, जिथे जिथे जे जे आहेत व्हेरिएबल्स ते तिथे तिथे लिहिले. हा झाला आपला आयडियल गॅसचा मॅथमॅटिकल इक्वेशनच्या आधीचा फॉर्म्युला. आता जेव्हा आपण त्याला इक्वेशन बनवू म्हणजे इक्वल टू साईन मध्ये टाकू, तेव्हा आपल्याला तिथे एक कॉन्स्टंट द्यावा लागेल. इक्वल टू साईन आलं की तुम्हाला एक कॉन्स्टंट द्यावा लागतो, तर हा आर त्यातला कॉन्स्टंट आहे. आयडियल गॅसचा हा गॅस कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे ह्याला तुम्ही जर सोप्या भाषेमध्ये लिहिलं तर ह्याला तुम्ही कसं लिहिणार, हा पी इथे डिनॉमिनेटर आहे, इक्वेशनच्या लेफ्ट साईडला आला तर तो काय होईल, न्यूमरेटर होईल. मग हेच इक्वेशन असंच लिहिलं जातं आणि असंच इक्वेशन आपल्याला प्रॉब्लेम मध्ये पण सोडवायला इझी पडतं. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. ह्यातलं पी फॉर प्रेशर, व्ही फॉर व्हॉल्यूम, एन इज फॉर नंबर ऑफ मोल्स, आर इज द गॅस कॉन्स्टंट आणि टी इज द टेम्परेचर. थोडक्यात एका गॅसवरती प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, त्याच्यामध्ये असलेले नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि एक कॉन्स्टंट ह्या सगळ्याचा परिणाम होतो. बरोबर आहे. इतकं सोपं हे इक्वेशन आहे. सगळ्या इक्वेशनना आपण एकत्र केलं आणि जे बनलं ते आपलं आयडियल गॅस इक्वेशन झालं. आता व्हॅल्यूज ऑफ आर इन डिफरंट युनिट्स, या आर ची व्हॅल्यू आता आपल्याला शोधायची. मग आपण काय करणार, जी कॉन्स्टंट व्हॅल्यू किंवा आयडियल व्हॅल्यू आहे प्रेशरची, व्हॉल्यूमची आणि टेम्परेचर, ती आपण घेणार. आता आपण हे केल्विन मध्ये घेतलंय. हे जे आहे ना 273.15 केल्विन, ही एक SI क्वांटिटी आहे, स्टँडर्ड क्वांटिटी. तसंच प्रेशर 10⁵ पास्कल, पास्कल इज अ SI युनिट. 22.71 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. ठीक आहे. हे काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द आयडियल गॅस. आणि आपण एन किती घेणार, 1 मोल. 1 मोल एवढ्या गॅससाठी एवढ्या सगळ्या क्वांटिटीज जर आपण टाकल्या तर आपल्या आर ची जो कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू जी असेल ती काय असेल, 8.314 पास्कल मीटर स्क्वेअर अपॉन केल्विन अपॉन मोल. किंवा यालाच तुम्ही काय लिहिणार सोप्या भाषेत किंवा दुसऱ्या भाषेमध्ये 8.314 जूल पर केल्विन मोल. बरोबर. पास्कल मीटर क्यूब म्हणजेच जूल. ठीक आहे. हे अनेक वेगवेगळे युनिट्स वापरून तुम्हाला प्रश्नामध्ये येऊ शकतात, म्हणजे इक्वेशन मध्ये, केमिकल इक्वेशन मध्ये. नाउ आर इन लिटर ॲटमॉस्फिअर. आता या गॅसला तुम्ही लिक्विफाय केलं तर काय होईल, लिक्विड प्रेशर. तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्याला दुसरं युनिट वापरून चेक करायला लागेल की ह्याला तुम्ही लिटर ॲटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये कसं लिहिणार. इफ द प्रेशर P इज एक्सप्रेस्ड इन ॲटमॉस्फिअर अँड व्हॉल्यूम इन लिटर और डेसिमीटर क्यूब, DM क्यूब, 1 लिटर किंवा डेसिमीटर, मीटर, डेसिमीटर छोटा त्याचा भाग, त्याचा क्यूब, कारण तो व्हॉल्यूम आहे तर लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट म्हणजे झालं क्यूब. आणि टेम्परेचर किती, केल्विन मध्ये, आयडियल टेम्परेचर. बरोबर. त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. ठीक आहे, STP. हे सगळं तुम्ही टाकलं की तुम्हाला आर ची व्हॅल्यू काय मिळेल, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे आहे त्याचं लिक्विड म्हणजे व्हॉल्यूम एवढ्या व्हॉल्यूमसाठी 1 मोल आणि हे त्याचं टेम्परेचर. या सगळ्याचं तुम्हाला उत्तर येतं, ते येतं आर इज इक्वल टू 0.08206 लिटर ॲटमॉस्फिअर पर किलो मोल. किंवा
एवढं DMQ ऍटमॉस्फिअर पर किलो मोल. ठीक आहे. आता ही जी व्हॅल्यू होती की नाही 8.314 ही खूपदा आपल्याला इक्वेशन मध्ये येते. पण काही इक्वेशन्स मध्ये जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या असतील तर चुकवण्याकरता युनिट्स बदलून ही व्हॅल्यू टाकली जाते. तर दोनही आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता तुम्हाला 11वीच्या शेवटी तुमच्या डोक्यामध्ये झाली असेल भेळ की हा लॉ काय, तो लॉ काय, ह्याचं इक्वेशन काय, त्याचं इक्वेशन काय, याचा कॉन्स्टंट काय, त्याचा कॉन्स्टंट काय. तर याचं उत्तर तुम्हाला मी मागच्या वेळेला दिलं होतं. हे असंच आहे. आणि इथं सुरुवात आहे 12वीचं जो आहे आपल्याकडे. तर सगळ्या तुमच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामुळे तुमचं 11वी 12वीचं सिलेबस एकत्र आहे. बरोबर. तर तुम्हाला ऑलरेडी 11ला भरपूर काही आहे आणि हे तुम्हाला लक्षात राहिले तर तुम्हाला 12th पण सोपं जाणार आहे. सो आपण काय करायचं, आपल्या पुरते ह्याचे छोटे छोटे टेबल्स बनवायचे, स्मॉल टेबल ऑफ एव्हरी लेसन. आणि मग त्या सगळ्याचं एक तुमच्याकडे मोठा टेबल, एक असा मोठा चार्ट बनेल असं ठेवायचं. जसं मी तुम्हाला म्हटलं काही धड्यांमध्ये हे रिपीट होणार आहे. जसं पहिल्या लेसन मध्ये होतं, परत हे आलं. बरोबर. तर तुम्हाला हे क्रॉस चेक करून ऍड करून मोठं करून बघता येईल की हा ह्याच्यात हे दिलं होतं पण आता हे वाढीव आहे, मग त्याच्यात काय वाढलं हे आपल्याला कळतं. ठीक आहे. आता आर इन कॅलरीज म्हणजे कॅलरीज मध्ये पण या आर ची व्हॅल्यू किती येते तर बघा अप्रॉक्सिमेटली 2 कॅलरीज पर केल्विन पर मोल. आता मी तुम्हाला एक काम देते. तुम्ही जरा थोडंसं एक्सप्रेशन फॉर मोलार मास हे चेक करा. हे सगळं थोडंसं तुमच्या पद्धतीने जरा बघा आणि मला सांगा की हे काय. N इज इक्वल टू PV अपॉन RT एक्सप्रेशन फॉर मोलार मास हे काय असेल. आयडियल गॅस इक्वेशन. कळलं का. मी तुम्हाला सांगितलं होतं की इक्वेशन बघा आणि मला सांगा की हे काय आहे. एक्सप्रेशन फॉर मोलार मास येते. मोलार मास हे एक्सप्लेन करा मला. हे मुद्दाम ठेवून गेले होते मी की तुम्ही हे बघावं आणि मला सांगावं. मोलार मासचा काय संबंध त्या आयडियल गॅस इक्वेशनशी. नंबर ऑफ मोल्स काढायसाठी मोलर मास यूज होतं. करेक्ट ना. म्हणजे आता वरच्या या सगळ्या इक्वेशन मध्ये आपलं जे PV इज इक्वल टू NRT वगैरे सगळं जे आहे इक्वेशन जे आहे याच्यामध्ये आपण जे काही बोललोय ते आहे एका गॅस बद्दल. तर आपल्याला माहिती आहे की त्या गॅसचे मॉलिक्युल्स असतात. त्या मॉलिक्युल्सना आपण मोल्स मध्ये पण मेजर करतो. मग जर आपल्याला एखाद्या प्रश्नामध्ये विचारलं की हाऊ मेनी मोल्स आर देअर और व्हॉट इज द मॉलिक्युलर मास ऑफ दॅट गॅस, आपल्याला माहिती नाहीये ते डायरेक्टली ते नाहीये त्याच्यामध्ये. मग आपल्याला माहिती आहे की N ची व्हॅल्यू काय आहे. N इज नंबर ऑफ मोल्स विच इज इक्वल टू मोलार मास अपॉन गिवन मास अपॉन मोलार मास. समजा 5 ग्रॅम गॅस आहे आणि त्याचा मोलार मास आपल्याला माहिती आहे. समजा कार्बन डायऑक्साईड असेल तर 44 असेल
हायड्रोजन असेल तर 2 असेल, कारण की तो त्याच्या मॉलिक्युलचा मास आहे ना. बरोबर. तो मॉलिक्युलर मास आणि त्याचा ऍक्च्युअल क्वेश्चन मध्ये दिलेला मास, ह्याचा आपण जेव्हा काय बरं म्हणतो इक्वेशन किंवा कॅल्क्युलेशन करतो, तेव्हा आपल्याला जे मिळतं त्याचं नंबर ऑफ मोल्स. मग जर आपल्याला हे वेट किंवा मॉलिक्युलर मास असं विचारलं तर आपल्याला एनच्या जागेवरती ते सबस्टिट्यूट करावं लागेल, स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम. बरोबर. म्हणजेच तुम्हाला याच्यातनं हे समजेल की त्या गॅसची क्वांटिटी किती आहे, किंवा त्याचं वजन किती आहे, किंवा त्याचं मॉलिक्युलर मास, त्याच्या पूर्ण मॉलिक्युलचं मास किती आहे, किंवा दिलेला मास किती आहे. ह्याच्यापैकी कोणत्याही ह्या 3 पैकी कुठलीही टर्म आलटून पलटून आपल्याला काढता येईल. म्हणून हे दिलेलं आहे आपल्याला. मुद्दाम होतं ते काय कमी होतं, त्याच्यामध्ये आता एम ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपल्याला आणखीन नव्या गोष्टी शोधून काढता येतील. मग आता ह्याच्यामध्ये एम अपॉन कॅपिटल एम सबस्टिट्यूट केलं तर ऑब्व्हियसली गिवन मास विल बी, आता हा डिनॉमिनेटर आहे, हा इकडे जाऊन होणार न्यूमरेटर. बरोबर. किंवा ह्याला उलट करा, तुम्ही कसंही फिरवा, तुम्हाला आता हे इक्वेशन बघा ना, हे डिनॉमिनेटरला होते, खाली होते, इकडे आले वरती, तर आपण काय काढलाय, मॉलिक्युलर मास काढलाय. गिवन मास काढायचा असेल तर काय करावं लागेल, ह्याला वर घ्यावं लागेल. म्हणजे हे इक्वेशन काय होईल, एम इज इक्वल टू कॅपिटल एम, बरोबर ना, कॅपिटल एम पीव्ही अपॉन आर टी. असं हे आपण हे जे व्हेरिएबल्स आहेत ना हे फिरवू शकतो आणि जे आपल्याला मागितलं आहे इक्वेशन मध्ये ते शोधून काढू शकतो. आता कंबाईंड गॅस लॉ वरती आपण बघितलं, कंबाईंड गॅस म्हणजे काय. आता त्याचा लॉ सेम, आपण जो पहिला बॉयल्स लॉ बघितला होता, इट इज सेम टू दॅट. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. हे कॉन्स्टंट असतात. ऍट द गिवन कॉन्स्टंट दिस इक्वेशन विल बी फॉलोड. प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर फर्स्ट गॅस इज इक्वल टू प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर ऑफ सेकंड गॅस. हे इक्वेशन आहे. सो आता हे आपल्याला समजलं, कंबाईंड गॅस लॉ वगैरे हे सगळं आपल्याला समजलं. इथले सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ना हे बेस्ट आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती, पण आता आपण हे इथे डिस्कस करणार नाही. इफ वी डू दॅट आपला बराच वेळ ह्या डिस्कशन मध्ये जाईल, बिकॉज आपण स्टेप बाय स्टेप सगळं बघतो ना. आता आपल्याला पुढचा मुद्दा आहे रिलेशन बिटवीन डेन्सिटी, मोलार मास अँड प्रेशर. आता पीव्ही इज इक्वल टू एनआरटी हा जो आहे ना हा आपला सेंट्रल पॉइंट आहे. ह्या मुद्द्याच्या हा मुद्दा मध्ये धरायचा आणि याच्या आजूबाजूने तुम्हाला जे हवं आहे ते शोधून काढायचं. तुम्हाला गिवन मास काढायचंय, मोलार मास काढायचंय, तुम्हाला डेन्सिटी काढायचं, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू नो अबाउट द गिवन गॅस यू कॅन डू विथ दिस इक्वेशन. दॅट इज वाय इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट इक्वेशन. हे तुम्हाला फिजिक्स मध्ये आहे का? हे तुम्हाला फिजिक्स मध्ये असूच शकतं जर तुम्हाला ह्याच्यापैकी कुठलीही गोष्ट गॅस बद्दलच्या इक्वेशनची त्याच्यामध्ये असेल तर. प्रेशर ऑफ गॅसेस, बरोबर की नाही. प्रेशर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन फिजिक्स. दॅट टू ऑफ गॅसेस इज लाईक त्यांच्यासाठी तर ते एकदम फेवरेट असतं. सो ह्याचं तिथे पण तुम्हाला ऍप्लिकेशन येऊ शकतं. एकदा तुम्हाला हे इक्वेशन कळलं ना की तुम्ही ते कसे फिरवू शकता. कारण आता आपल्याला माहिती आहे डेन्सिटी म्हणजे काय. डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी, टेल मी. डेन्सिटी म्हणजे एखादी गोष्ट किती Volume. डेन्स आहे, त्याच्यामध्ये किती सामान भरलेलं आहे. व्हॉल्यूम म्हणजे त्याने किती जागा ऑक्युपाय केली. डेन्स म्हणजे ते किती डेन्सली पॅक्ड विथ मटेरियल आहे. जसं आता समजा मी तुम्हाला दाखवलं, हा एक इथे गेमचा एक तुकडा पडलेला आहे, ह्याचा एक व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय, ह्या इथे रूम मध्ये जी काही हवा आहे त्याच्यामध्ये समजा मी हा पार्ट ठेवला तर याने काहीतरी जागा ऑक्युपाय केली ना, ती जागा म्हणजे याचं व्हॉल्यूम आहे. पण याची डेन्सिटी म्हणजे समजा मी याला पाण्यात टाकलं तर ह्याने जितकं पाणी बाहेर टाकलं असेल दॅट मच विल बी डेन्सिटी ऑफ दिस सबस्टन्स. तितका डेन्स आहे ना तो. इट इज गोइंग हँड इन हँड विथ व्हॉल्यूम. जितकं त्याचं व्हॉल्यूम असेल तितकी ती स्पेस पाण्यामधली पण तो ऑक्युपाय करेल, पण तो जितका डेन्स असेल तितका तो जड असेल आणि तितका तो सिंक होईल. जर तो कमी डेन्स असेल तर तो फ्लोट होईल. सो फ्लोटिंग, सिंकिंग, त्याच्यानंतर व्हॉल्यूम आणि डेन्सिटी ह्या सगळ्या टर्म्स आहेत ना ह्या एकमेकांना जोडून जातात, बरोबर ना. आता आपल्याला ऑलरेडी इक्वेशन मध्ये दिलेलं आहे ऑन रिअरेंजिंग द गिवन टर्म्स. ठीक आहे. तर मग डेन्सिटी कशी काढली आपण. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आणि हा मास आपल्या इक्वेशन मध्ये ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला. हे सगळं तुम्ही गोल 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 फिरवून शेवटी तुम्हाला डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये इक्वेशन पाहिजे असेल तर तुम्हाला काय मिळतं, मॉलिक्युलर मास इज इक्वल टू डेन्सिटी आर टी अपॉन पी.
PV इज इक्वल टू NRT. बघा, PV प्रेशर व्हॉल्यूम इज इक्वल टू N नंबर ऑफ मोल्स, R कॉन्स्टंट आणि T हे आपलं आयडियल गॅस इक्वेशन आहे की नाही, NRT. आता याच्यामध्ये तुम्हाला एनच्या जागी तुम्ही M/M टाकलं वगैरे, ते सगळे उद्योग केले. आता आपल्याला काय हवंय, डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये काढायचं आपल्याला मॉलिक्युलर मास. तर हे आपण एका बाजूला घेणार, हे इकडे जाणार, बरोबर. हे तुम्ही गोल फिरवणार, कारण काय आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आणि मास आपल्याला वरच्या इक्वेशन मध्ये या एनच्या ठिकाणी आपण काय लिहिलं होतं, M/M, बरोबर. तिकडनं आलेला हा कॅपिटल M आहे. ह्या इक्वेशन मध्ये कुठेच M नाहीये इकडच्या, बघा. हा इथून कुठून आला, एनच्या जागी आपण याला सबस्टिट्यूट केलं खाली. आता हा इकडे खाली आला, त्याला आपण इथं राईट साईडला घेतलं, म्हणजे PV आलं आपलं या बाजूला इकडे. RT अपॉन PV असं येणार. पण मास अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू D. चला इथे लिहून दाखवू का तुम्हाला मी, थांबा, हे सोपं करूया आपण सॉल्व्ह करू ना हे. चला आता इथे सबस्टिट्यूट करते मी, एनच्या ठिकाणी व्हॉल्यूम, सॉरी, PV इज इक्वल टू एनच्या ठिकाणी आपला फॉर्म्युला आपण टाकूया, M अपॉन कॅपिटल M, आणि मग येतो R आणि मग T, बरोबर. आता मी याला इकडे शिफ्ट करणार आणि याला इकडे शिफ्ट करणार. का बरं, मला मॉलिक्युलर मासच्या हिशेबाने हे शोधून काढायचं आहे. दिस विल बी इक्वल टू M इज इक्वल टू, आता काय आलं, M अपॉन इकडे येणार खाली PV आणि RT जसा होता तसाच, बरोबर. पण आता बघा, मी दोन गोष्टी सर्कल करते, मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू डेन्सिटी, बरोबर की नाही. आता माझं इक्वेशन काय बनेल, डेन्सिटी इंटू R हा आपला गॅस कॉन्स्टंट, T आपला टेम्परेचर आणि P हा आपला प्रेशर. आलं की नाही. दॅट इज इक्वल टू M, आणि M इज युअर मॉलिक्युलर मास. डन. हे तेच इक्वेशन आहे जे आपण आता काढलं. म्हणजेच काय, डेन्सिटीचा फॉर्म्युला पण तुम्ही यातनं डिराईव्ह करू शकता. सी बॉयज, तुम्ही कशातनंही काय काढू शकता. एकदा तुम्हाला समजलं की हे काय चाललंय, तर त्या आयडियल गॅसच्या एका इक्वेशन वर तुमच्या खूप गोष्टी सोप्या होतील. पण आयडियल गॅस पर्यंत येण्यापर्यंत तुम्हाला बरेच इक्वेशनचा अभ्यास करावा लागेल. पण ठीक आहे, हा बेस आहे आणि हा चांगला पक्का करायला पाहिजे. मॅथ्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातले ते स्वतः तुम्ही सोडवलेलेच सोडवा, तसेच प्रॉब्लेम्स आहेत बाकी सगळे सुद्धा. सो एकदा हे तुम्हाला कळलं ना, 2-3दा सोडवायचे, 2-3दा लिहायचे, म्हणजे त्यातलं डोक्यात पक्क होतं की फॉर्मॅट काय, बरोबर, मग चुका होत नाही. आता डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, अब ये क्या चल रहा है भैया, आता जरा समजून घेऊया हे काय. हे बरंच मोठं आहे. हा कन्सेप्ट समजून घेऊ आपण आणि मग आपण जाऊया पुढच्या कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ गॅसेसकडे. हे सगळं असे आज होणार नाहीच आहे. आणि मग आपली दुसरी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज रिअल गॅस. रिअल गॅस ते गॅस आहेत जे आयडियल नाही आहेत, म्हणजे ते खरे गॅस आहेत. हे काही आयडियल इक्वेशन वगैरे फॉलो करत नाही. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, आपल्याला सांगितलं असं लहानपणापासून, हे करा, ते करू नका, असं करा, तसं करू नका, अमुक करा, धमुक करू नका. सगळे आपल्या आजूबाजूला एकदम असे परफेक्ट लॉज बनवलेले असतात. सकाळी लवकर उठा, लवकर लवकर स्वतःचा आवरा, देवपूजा करा, अभ्यास करा, व्यायाम करा, लवकर जेवा, मग व्यायाम करा, थोडस दुपारचं काम करा, घरातल्यांना मदत करा, संध्याकाळी लवकर लवकर स्वतःचा आवरा, लवकर जेवा, लवकर झोपा. यातली कुठली गोष्ट आपण करतो रे खऱ्या आयुष्यामध्ये, सांगा बरं मला तुम्ही. सगळ्या अशाच्या अशा गोष्टी करणं शक्य असतं का आपल्याला? नाही. पण त्या आयडियल गोष्टी आहेत. बघा, तुम्हाला आता चला, रामनवमी येणार आहे म्हणून तो विषय निघाला म्हणून मी सांगते. राम हा एक आयडियल पुरुष आहे आपल्याकडे. जय श्रीराम म्हणतो ना आपण, श्रीराम आयडियल आहे. असा चांगला मुलगा असला पाहिजे, किंवा असा चांगला शिष्य असला पाहिजे, असा चांगला भाऊ असला पाहिजे, असं ते आयडियल रूप आहे. खऱ्या जगामध्ये असं कोण असतं रामासारखं? म्हणजे ती आयडियल सिच्युएशन समोर असली की आपल्याला बघून असं वाटतं मला असं वागायचंय. तर ह्या रिअल गॅसेसना दाखवण्याकरता की तुम्हाला असं वागायचंय, हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. कळलं? म्हणजे हे कशासाठी आपण करतोय हे कळलं तर पाहिजे. उगाच दिलंय म्हणून कशाला करायचं? आपल्याला आयुष्यामध्ये एक आयडियल असतं की मला
त्या दाईसारखं करायचंय, माझ्या दादासारखं काहीतरी करून बघायचंय, की तो त्या कॉलेजमध्ये गेलाय का इंजिनिअरिंगला, ते कॉलेज खूप चांगलं आहे, मला पण तिथे ऍडमिशन घ्यायची. हे जे काही आहे ना आपल्यासमोर एक आयडियल आहे, त्याला फॉलो करतोय आपण. त्या आयडियलच्या पाथच्या हिशेबाने आपण चालायचा प्रयत्न करतो, म्हणून त्या आयडियलची व्हॅल्यू असते. पण आपण रिअल लाईफमध्ये असतो तर आपण वेगळ्याच गोष्टी करतो. तर त्या कोणत्या असतात ते रिअल गॅसेसच्या वेळेला आपण आता खाली बघूया. आता डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर काय म्हणतो बघा. आता हे खूप मस्त आहे. जॉन डाल्टन नॉट ओनली पुट फॉर द ॲटॉमिक थिअरी बट ऑल्सो मेड सेव्हरल कॉन्ट्रीब्युशन्स टू अंडरस्टँडिंग ऑफ द बिहेवियर ऑफ गॅसेस. तुम्हाला डाल्टन्स थिअरी आठवते का? आठवीत असताना आपल्याला होती. डाल्टन वॉज द पर्सन हू सेड that atom is the smallest invisible particle. बरोबर? All the substances around us are made up of atoms. Secondly, atom is like a spherical ball, smallest part. हे सगळं त्या डाल्टनच्या डोक्यातलं इमॅजिनेशन होतं अबाउट द ॲटम. सो इट वॉज नॉट जस्ट वन थिंग दॅट ही पुट फोर्थ, ही ऑल्सो गेव various own researches, small experimental observations that he had, or some logical conclusions that he made out of his basics of atomic structure. तर त्या ॲटॉमिक थिअरीच्या पुढे पण त्याने या गॅसेसचं बिहेवियर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, बिकॉज ही अंडरस्टूड वॉट आर गॅसेस. एकदा एक गोष्ट कळली की आपण पुढच्या 4 गोष्टी ऑटोमॅटिक लिंक करतो ना. ही डिड द सेम थिंग. नाउ अंडरस्टँड व्हॉट. सो ही फॉर्म्युलेटेड द लॉ ऑफ पार्शियल प्रेशर इन 1801. 1801 म्हणजे आपल्याकडे 1800 काय चाललं होतं आपल्या देशामध्ये तेव्हा 18व्या शतकात? सांगा. 1801 मध्ये ब्रिटिश आले होते का आपल्या देशामध्ये? टेल मी. आपण 1801च्या काळामध्ये तुम्ही आता गुगल पण करू शकता आणि मला सांगू शकता 1801 मध्ये आपल्या देशात काय चाललं होतं. मला हे तर माहिती आहे आपल्या देशातले लोक सगळे एकमेकांशी भांडत बसले असतील, ते कन्फर्म माहिती आहे मला. पण मराठ्यांचा अंत झाला होता आणि ब्रिटिशांची मला वाटतं ती ब्रिटिश इंडिया कंपनी जी होती त्यांनी नाही का व्यापार करण्याकरता आपल्या देशामध्ये सुरू केली होती, ती 17व्या शतकाच्या शेवटी आली होती. म्हणजे 18व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याकडे ब्रिटिश होते. मला सांगा गुगल करून, टेल मी की 1801 मध्ये आपल्या देशात काय चाललं होतं. त्यावेळेला ह्यांनी डाल्टनने ही तशी थिअरी दिली. This law is applicable for those gases which do not react chemically on mixing. आता बघा, आपल्या बेंचवरती मी आहे आणि माझ्या बाजूला आणखी एक मुलगी आहे. आम्ही दोघी आमच्या बसलोय. आमचं एकमेकांशी काही पटत नाही आणि आमचं एकमेकांशी काही भांडण पण नाहीये. जस्ट बसलं. असं असतात ना काही लोक, त्यांच्याशी आपली काही वेवलेंथ पण जुळत नाही आणि आपल्याला काही प्रॉब्लेम पण नसतो. असला काय नसला काय. ती आली तरी मला काही प्रॉब्लेम नाही, ती नाही आली तरी मला काही प्रॉब्लेम नाही. शी इज नॉट माय फ्रेंड नॉट शी इज माय एनिमी. सो असे खूप सारे गॅसेस पण असतात जे बरोबर असतात आणि ते एकमेकांबरोबर रिॲक्ट करत नाही. इवन इफ दे आर क्लोजर दे वोंट रिॲक्ट विथ इच अदर. फॉर एक्झाम्पल, समजा आपण ऑक्सिजन घेतला आणि कार्बन डायऑक्साईड घेतला. हे 2 वेगवेगळे गॅसेस आहेत ना, आजूबाजूला फिरत आहेत. ते एकमेकांबरोबर रिॲक्ट का करतील? पण आय विल गिव्ह यू अनदर एक्झाम्पल. कार्बन मोनॉक्साईड घेतला आणि ऑक्सिजन घेतला, देन देर इज पॉसिबिलिटी की हे रिॲक्ट करतील आणि हे CO2 बनवतील. कसे बनवतील? इक्वेशन बॅलन्स्ड आहे का बघा. नाहीये ना. आपण इक्वेशन बॅलन्स पण करूया, मग आपल्याला त्याचं करेक्ट उत्तर समजेल. CO + O2 विल गिव्ह यू CO2 असं होणार नाही ना. कार्बन मोनॉक्साईड येतो. समजा आपण याला 2 केलं, 2 मॉलिक्युल ऑफ कार्बन मोनॉक्साईड आणि ऑक्सिजन झालं का? 2 मॉलिक्युल बनले का? 2 कार्बन 4 ऑक्सिजन हे एकमेकांबरोबर रिॲक्ट करतात. आता ह्या दोघांना आपण घ्यायचं नाही. असे गॅसेस घ्यायचे जे एकमेकाच्या जवळ आले तरी पण ते केमिकली मिक्स होत नाहीयेत जनरल कंडिशन मध्ये. हे पण लगेच होणार नाही, ह्याच्या पण कंडिशन वेगळ्या आहेत. हवेमध्ये कार्बन मोनॉक्साईड पण असतो, ऑक्सिजन पण असतो, कार्बन डायऑक्साईड पण असतो. सगळ्याच्या सगळ्या कार्बन मोनॉक्साईडचा कार्बन डायऑक्साईड होत नाही. पार्शियल बर्निंग ऑफ कार्बन विल गिव्ह यू कार्बन मोनॉक्साईड. कळलं का? तर ही वेगळी गोष्ट आहे. पण मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. तर अशा 2 वियर्ड गॅसेस ना, जसं की आपल्याला माहिती आहे हवेमध्ये नोबल गॅसेस आहेत. आर्गॉन फिरतोय आणि ऑक्सिजन फिरतोय त्याच्या आजूबाजूला. ऑक्सिजन तर रिॲक्टिव्ह गॅस आहे. पण ह्या दोघांना एकमेकांच्या बाजूला ठेवून पण काही रिएक्शन होणार नाहीये, बिकॉज आर्गॉन इज लाईक कुछ भी कर भाई, मेरे पास मत आ.
मैं कुछ झगड़ा नहीं करेगा तर त्याचे बात भी नाही करेगा, मैं मेरा मेरा खुश आहे. आर्गॉन इज अ नोबल गॅस, तर तो कोणाबरोबर पण रिएक्ट करणार नाहीये. मग अशा कंडिशन मध्ये जेव्हा आपण 2 किंवा अधिक गॅसेसना ऍड करतो तेव्हा ते काय करतात. सो हा आपल्याला डाल्टनने सांगितलेला मुद्दा आहे. द प्रेशर एक्झर्टेड, नाउ सी, द प्रेशर एक्झर्टेड बाय अन इंडिव्हिज्युअल गॅस इन अ मिक्सचर ऑफ 2 or more gases is called as partial pressure. आता बघा, तुम्हाला मी सोपं उदाहरण सांगते. हे एक भांड आहे आणि या भांड्यामध्ये हे काही काही पार्टिकल्स आहेत ए गॅसचे, कोणत्या पण ए गॅस धरा, आणि ब्ल्यू पार्टिकल्स आहेत बी गॅसचे. आपल्या या पूर्ण कंटेनरमध्ये ए आणि बी असे 2 गॅसेस आहेत, एकमेकांच्या बरोबर बरोबर आहेत इकडे. ह्या पूर्ण कंटेनरचं टोटल प्रेशर आहे पी. पण याच्यामध्ये 2 गॅसेस आहेत, मग धिस विल बी इक्वल टू पी ए प्लस पी बी. ह्याचं प्रेशर अधिक त्याचं प्रेशर, दिस इज सो सिम्पल. पण हे काय, पार्शियल प्रेशरचं ऍडिशन. पार्शियल म्हणजे अर्ध, पार्ट मध्ये असलेलं पार्शियल. आता हे कशामुळे झालं, सिंपल आहे ना. सो द टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर ऑफ 2 or more non-reactive gases is the sum of the partial pressures of the individual gases in the mixture. ह्याच्यावर सोपं ह्या धड्यामध्ये काय असेल मला सांगा. एकच असेल, स्टेट्स ऑफ मॅटर कोणत्या कोणत्या आहेत. हे किती सोपं आहे. जेवढे गॅसेस त्यांचं प्रेशर ऍड करा, दॅट विल बी इक्वल टू टोटल प्रेशर ऑफ दी मिक्सचर ऑफ गॅसेस. सिम्पल. आता पुढे ही गोष्ट सोपी राहणार नाहीये, इथपर्यंत सोपं आहे. याच्या पुढे आता आपण 11वीत गेलो, यांनी त्यांनी आपल्याला आठवण करून दिलेली आहे. पार्शियल प्रेशर अँड मोल फ्रॅक्शन. वी नो दॅट द प्रेशर ऑफ अ प्युअर गॅस इज गिवन बाय द आयडियल गॅस इक्वेशन. आता आपल्याला परत आयडियल गॅस मध्ये जायचंय आणि ह्याचा सोपा पार्ट कन्फ्यूज करून नवा पार्ट करायचा आहे. सो दिस पी इज इक्वल टू एनआरटी अपॉन बी, कारण आता आपल्याला प्रेशर वेगळं काढायचंय. सो पी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स. म्हणजे जितका ह्याच्यामध्ये गॅस आहे तितका प्रेशर आहे, बरोबर की नाही. जर आता मी इथे निळ्या रंगाचे पार्टिकल्स वाढवले तर निळा रंग जास्त आहे की नाही, म्हणजे निळ्याचे पार्टिकल्स जास्त आहेत. ज्याचे पार्टिकल्स जास्त त्याचं प्रेशर जास्त. हे लॉजिकल आहे की नाही. ह्याचाच अर्थ असा आहे की जर तुमचे नंबर ऑफ मोल्स वाढले तर त्याचं प्रेशर जास्त असेल. करेक्ट. चित्रात पण तेच दाखवलंय बघा. P1 P2 ह्या दोघांना तुम्ही ऍड केलं तर कंबाईंड प्रेशर बघा, ह्याचा अधिक ह्याच्या बरोबर किती राईट साईडला गेला तो काटा. या 2 गॅसेस जर तुम्ही एकत्र केलं त्याचं कंबाइनिंग ऑफ द गॅसेस विल गिव्ह यू द टोटल प्रेशर, दॅट इज ऍडिशन ऑफ दिस टू, अँड दिस डिपेंड्स ऑन नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅसेस. तरी बरं होता, खूप डेंजर नव्हतं. द पार्शियल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस कॅन बी रिटन इन टर्म्स ऑफ आयडियल गॅस इक्वेशन. आता परत तेच केलं आपण. काय केलं, P1 V1 इज इक्वल टू P2 V2, बरोबर. त्या फॉर्मॅटमध्ये त्याला टाकलं. P1 मध्ये हे सगळं येणार, काय बदलेल, फक्त N1. P2 इज इक्वल टू N2, बाकी हे कॉन्स्टंट ठेवलेत ना आपण. अशा पद्धतीने तुम्ही यांना ऍड करत जा तर तुम्हाला एक नवं इक्वेशन मिळतं. पी टोटल म्हणजे प्रेशर टोटली ऑफ ऑल द गॅसेस विल बी ऍडिशन ऑफ ऑल दिस. दिस इज सो सिम्पल. ठीक आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ एनी इंडिव्हिज्युअल गॅस इन द मिक्सचर इज गिवन बाय द इक्वेशन. आता मोल फ्रॅक्शन x1 इज इक्वल टू N1 अपॉन N1 N2, मोलचं फ्रॅक्शन. त्या एका पर्टिक्युलर गॅसचे किती मोल्स आहेत हे आपल्याला काढायचे की नाही. मग टोटल मधला N1. जसं बघा, हा आहे एक कलिंगड. ह्या कलिंगडाचे मी खूप सारे असे पीसेस केले. ठीक आहे, अशा फोडी केल्या मी. आता ही एक फोड किती प्रमाणातली आहे हे बघण्याकरता मला ह्या सगळ्यांचं भागिले ह्याचं एकट्याचं असं वजन काढायचंय, बरोबर. मला हे समजून घ्यायचंय की ही फोड ह्या पूर्ण कलिंगडामध्ये किती वजनाची आहे. तर नुसतं ह्याचं वजन करून मला कसं कळेल, टोटल वजनापैकी ह्याचं वजन किती असं, म्हणजे हा N1 अपॉन N टोटल असं मला करावं लागेल. तेच या इक्वेशन मध्ये पुढे आपण फॉरवर्ड केलं, लिहित गेलो तर आपल्याला काय मिळतं, N1 अपॉन N टोटल इज इक्वल टू x1 मोल फ्रॅक्शन, दॅट इज इक्वल टू P1 अपॉन RT अपॉन V. हे RT अपॉन V कॉन्स्टंट आहे बरं का, वरती खाली. मला आपण कॅन्सल करून टाकलं तर काय झालं, P1 अपॉन P टोटल. Therefore it follows that P1 is equal to x1 into P total. Similarly,
P2 इज इक्वल टू X2 इंटू P टोटल. म्हणजेच काय, partial pressure of a gas is obtained by multiplying the total pressure of the mixture by mole fraction of that gas. सगळ्यांच्या मोल फ्रॅक्शनला तुम्ही मल्टिप्लाय करायचंय त्याच्या टोटल प्रेशरशी. दॅट विल बी युअर त्या गॅसचं प्रेशर, पार्शियल प्रेशर. बरोबर, असं हे म्हणणं आहे यांचं. कोणाचं? डाल्टन, मिस्टर डाल्टन. आता आपण चाललोय लिक्विड्सकडे. फायनली ॲक्वेस टेन्शन. ॲक्वा म्हणजे पाणी. वरपर्यंत सगळं आपलं जे डिस्कशन होतं दॅट वॉज ऑल अबाउट गॅसेस. नाव ऑनवर्ड वी हॅव शिफ्टेड टू अदर पार्ट ऑफ फ्लुइड दॅट इज लिक्विड्स. आणि त्याच्यामध्ये पण आपण आता पाण्याचा वापर करू. म्हणजे वी विल बी डिस्कसिंग मोर ऑफ वॉटर इन द डिस्कशन. आता तुम्हाला माहिती आहे की वेपर म्हणजे काय. वेपर अतिशय सोपी, लहानपणापासून आपण माहिती असलेली कन्सेप्ट आहे. इफ वी टेक द वॉटर अँड इफ वी हीट इट, इट विल बी क्रिएटिंग द वॉटर वेपर्स. तर त्या वेपर्स काय असतात, त्याच लिक्विडच्या गॅशियस फॉर्म मध्ये असतात. सो दॅट इज चेंज इन द स्टेट ऑफ द मॅटर फ्रॉम लिक्विड टू गॅशियस. पण आता या वेपरचं आपल्याला पुढे काय करायचंय ते बघा. त्या वेपरला स्वतःच एक प्रेशर असते की नाही. त्याच्याशिवाय कुकरची शिट्टी झाली असती का. त्या वेपरचं प्रेशर एवढं असतं की वरचं झाकण उडून जातं भांड्याचं. तुम्ही बघितलं असेल खूपदा. पातेल्यावरती तुम्ही झाकण ठेवलं, त्याला गॅस फुल केला तर वाफ येते आणि ते फटाकन उडून पण जातं. बरोबर, असं होतं खूपदा. स्पेशली कढी बिडी असं काही तुम्ही बनवलं किंवा नुसतंच पाणी उकळले, काठापर्यंत आलं, उकळलं आणि वरचं झाकण उडून गेलं, असं होतं खूपदा. याचं कारणच असं आहे की त्या वेपरमध्ये एक स्वतःचं प्रेशर असतं. बरं, द प्रेशर ऑफ द वॉटर वेपर इज नोन एज द वेपर प्रेशर. बरोबर. Suppose the liquid water is placed into a container and air above is pumped away and the container is sealed. Then the liquid water evaporates and only water vapor remains in the above space. After sealing, the vapor pressure increases. After sealing, the vapor pressure increases initially, then slows down and some water molecules condense back to the liquid water. After a few minutes, the water pressure reaches a maximum called as saturated vapor pressure. हे काय चाललंय मी सगळं तुम्हाला सांगते. सो आता बघा, एक कंटेनर आहे मेटलचा. ह्याच्यामध्ये घेतलंय पाणी. या पाण्याला मी खाली हीट दिली. काय होणार, पाण्याची होणार वाफ. वाफ आली ती ऑब्व्हियसली इट विल गो टू द लोअर प्रेशर. कमी प्रेशरकडे ती जाणार. आता मी काय केलं, मी बघितलं त्याच्या वाफा यायला लागल्यात का. आता मी काय करणार, याच्यावरती झाकण ठेवून देणार. म्हणजे मी हे कंटेनर आता बंद केलं. आय हॅव सील्ड इट. आता काय होईल, इथपर्यंत आलेल्या या ज्या पाण्याच्या वाफा आहेत या वरती जातील, थंड होतील, कंडेन्स होतील. तुम्हाला माहितीये वरती आलेल्या पाण्याच्या वाफेचे पाण्याचे थेंब बनतात, ते कंडेन्स होतात. कारण खाली जी खूप हीट आहे त्याच्यापेक्षा वर जरा गार असतं, त्याच्या आपोआप कंडेन्सेशन होतं आणि परत ते पाणी खाली येतं. बरोबर. अशा वेळेला काय होतं, हळूहळू ते प्रेशर कमी होतं. पण जेव्हा तुम्ही हे झाकण उघडत नाही आणि प्रोसेस कंटिन्यू करता, त्यावेळेला ह्या स्पेसमध्ये सॅच्युरेटेड वेपर प्रेशर तयार होतं. आता वेपर प्रेशर ठेवायला जागा नाही येते, इट हॅज सॅच्युरेटेड. अशा कंडिशन मध्ये आपल्या कुकरमध्ये जेव्हा प्रेशर बिल्ड झालंय आतमध्ये, तुम्ही विचार करा, तुम्ही एकतरी गोष्ट कुकरमध्ये बिना पाण्याची लावली आहे का कधी. तुम्ही केक जरी बनवलं तरी पण खाली तुम्हाला काहीतरी ठेवावं लागतं. आणि बिना हिटिंगचा तुम्ही वाळू बिळू ठेवून जरी त्याच्यात केक केला तरी पण तुमच्या बॅटरमध्ये काहीतरी लिक्विड असतं. एक तर दूध असतं किंवा पाणी असतं किंवा काहीतरी असतं. सो यू हॅव टू ऍड द लिक्विड्स इन द कुकर. द रिझन इज ते जे लिक्विड त्याची वाफ होणार आहे त्या वाफेलाच प्रेशर. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही बिना पाण्याचे पदार्थ करता तेव्हा तुम्ही त्याला शिट्टी लावत नाही. बरोबर. नाहीतर ब्लास्ट होईल तुमचा कुकर. त्याच्यामध्ये काय आहे, वॉटर वेपर, आणि त्या वेपरची होणार आहे प्रेशर आतमध्ये. आणि मग जेव्हा शिट्टी होते तेव्हा काय होतं, ही रिलीज होते, इकडची प्रेशर रिलीज होते. हा इथला प्रेशर रिलीज झाला की काय होतं, परत ते जागा करते तिकडे. आणि मग पुन्हा तुम्ही खालून जेव्हा हीट देता त्याला नवीन जागा मिळते टू गेट ऍडजस्टेड. बरोबर. ह्यालाच म्हणतात सॅच्युरेटेड वेपर प्रेशर. आणि द प्रेशर एक्झर्टेड बाय सॅच्युरेटेड वेपर प्रेशर इज कॉल्ड ॲज ॲक्वियस टेन्शन. ॲक्वियस टेन्शन या शब्दाचा अर्थ काय, ह्या आपल्या सॅच्युरेटेड वेपर प्रेशरने
जे काही टेन्शन क्रिएट केलेलं आहे त्याला आपण म्हणतो ॲक्वेस टेन्शन. समजलं का? आता when a gas is collected over water in a closed container, it gets mixed with the saturated water pressure in that space. The measured pressure therefore corresponds to the pressure of the mixture of that gas and the saturated water vapor in that space. Pressure of pure and dry gas can be calculated by using the aqueous tension. It is obtained by subtracting the aqueous tension. So P dry gas म्हणजे ड्राय गॅसचं प्रेशर इज इक्वल टू टोटल प्रेशर मायनस ॲक्वेस टेन्शन. ॲक्वा म्हणजे पाणी, त्या पाण्याचं टेन्शन इन द फॉर्म ऑफ वेपर्स आहे, बरोबर. वेपर्स पण गॅस मध्ये येतात की नाही, म्हणून आपण त्याच्यात ते टाकलेलं आहे. इथे खरं खरं लिक्विड सुरू झालेलं नाहीये, पण लिक्विडचा एक पार्ट सुरू करून टाकलेला आहे त्याने. ठीक आहे. आता आपल्याला पुढे दिलेलं आहे कायनेटिक मॉलिक्युलर थिअरी ऑफ गॅसेस. ओ अच्छा, आपण हे पुढच्या वेळेला सुरू करूया. कायनेटिक मॉलिक्युलर थिअरी सोपी थिअरी, एकदम मस्त थिअरी आहे. इन केस तुम्हाला ह्यातले काही पॉस्ट्युलेट्स लिहायला आले कधी, आता तुमची 11वी झाली आहे, पण ह्याचा संदर्भ 12वीला पण येणार आहे. तर ही जी काही कायनेटिक मॉलिक्युलर थिअरी ऑफ गॅसेस आहे एकदम मस्त आहे. म्हणजे काय बघा, आपण पटपट बघूया. गॅसेस कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल्स, मॉलिक्युल्स ऑर ॲटम्स. आता आपल्या आजूबाजूला हवेमध्ये गॅसेस आहेत, त्याचे पार्टिकल्स फिरतात, मॉलिक्युल्स atoms फिरतात आजूबाजूला. On an average, gas molecules remain far apart from each other. हे गॅसेस जे मॉलिक्युल आहेत ना, इकडे तिकडे फिरतात. Therefore, the actual volume of the gas particles is negligible as compared to the volume of the container. ही रूम आहे, ह्या रूमचं व्हॉल्यूम खूप जास्त आहे, पण ह्याच्यामधल्या गॅसेसचा व्हॉल्यूम खूप कमी आहे, कारण ते लांब लांब पसरलेले आहेत ना, पार्टिकल्स आर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर. म्हणजेच काय, दॅट इज वाय गॅसेस आर हायली कंप्रेसिबल, म्हणून तुम्ही त्यांना कंप्रेस करू शकता कारण की ते पसरलेले आहेत. द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द गॅस मॉलिक्युल्स आर नेग्लिजिबल ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर अँड प्रेशर. एवढ्या लांब लांब मॉलिक्युल्स पसरलेत कारण त्यांच्यामध्ये काही अट्रॅक्शनच नाहीये ना. As a result, the gas expands to occupy entire volume of the container. मग तुम्ही त्याला किती पण मोठ्या, म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठ्या रूम मध्ये मी हा दरवाजा उघडला तर इकडचे जे पार्टिकल्स आहेत त्या रूम मध्ये पण जातील. होणारच ना असं. तुम्ही जितकी त्याला स्पेस देणार तितकं ते पसरत जाणार, कारण त्यांच्यामध्ये काही अट्रॅक्टिव्ह फोर्सेस नाही, दे आर इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज की मी मेरे लाईफ में खुश उभा तू तेरा देख, असं चाललंय त्यांचं सुखात. सो ते जितकी जागा मिळेल तितकी व्यापतात. Gas molecules are in constant random motion and move in all possible directions in straight lines. कुठल्याही दिशेने ते कसेही जाऊ शकतात. They collide with each other and with the walls of the container. आता बघा ना, ही भिंत आहे माझ्या मागे, तुमच्या पण आजूबाजूला भिंती असतील, इथले सगळे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत ते कुठे फिरतात, तर आपटणार नाहीत का त्यांची डोकी त्या भिंतीवरती. साधी गोष्ट ना, इकडे तिकडे पळणारे लोक जे असतात विनाकारण हवेत उगाच पसरलेले तरंगतात, कधी ना कधी तर आपटणारच आहे भिंतीवर, एकमेकांवर आपटतील, भिंतीवर आपटतील, त्याला म्हणतात कोलिजन. पण हे स्ट्रेट लाईन मध्येच जातात, नेहमी आपटतात एकमेकांना, परत दुसरी जागा म्हणजे लाईन काय म्हणतात, दुसरा पाथ फॉलो करतात, पण स्ट्रेट लाईन मध्ये फिरतात. किती सभ्य आहेत ते. मग पुढे, प्रेशर ऑफ द गॅस इज ड्यू टू द कोलिजन ऑफ द गॅस पार्टिकल्स विथ द वॉल्स ऑफ कंटेनर. मग त्या गॅसचं जे प्रेशर बनतं ते कशामुळे बनतं, त्या कोलिजनमुळे बनतं. धपाधप धपाधप आपटतात ते. कुठे, ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. द कोलिजन्स ऑफ द गॅस मॉलिक्युल्स आर परफेक्टली इलेस्टिक इन नेचर. ह्याच्यामध्ये काही एनर्जी वाया जात नाही, हे फक्त आपटी आहे, आणि जे काही इथलं इथे चाललंय. सो टोटल एनर्जी ऑफ द गॅसेस पार्टिकल्स रिमेन अनचेंज्ड. काही फरक नाही पडत, त्याला आपटलं की त्याची एनर्जी घेतो तो स्वतः, त्याच्यामुळे त्याच्या एनर्जीमध्ये काहीही फरक पडत नाही. The different molecules of a gas move with different velocities at any instant and hence have different kinetic energies. But average kinetic energy of the gas molecules is directly proportional to the absolute temperature. ह्या टेम्परेचरला ते ज्या स्पीडने पळतात. कायनेटिक एनर्जी या शब्दाचा अर्थ काय आहे, मोशन. कायनेटिक एनर्जी इज द एनर्जी इन द फॉर्म ऑफ मोशन, बट पोटेन्शियल एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ स्टोर्ड वे, की तुम्ही थांबवून ठेवलंय, एकाच ठिकाणी ठेवलंय, एकाच स्टेशनरी पोझिशन मध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जी. बट वेन दॅट इज इन टू द मोशन दॅट बिकम्स द कायनेटिक एनर्जी. आता हे फिरत आहेत ना, त्यांच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे. या सगळ्यांची टोटल विल बी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आता जे टेम्परेचर आहे त्या हिशोबाने हे पळतील. टेम्परेचर वाढवलं की हे पळतील जोरात, कमी केलं की जरा हळू. सो कायनेटिक एनर्जी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. आता इथपर्यंत गोष्ट आलेली आहे.
डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर आपण पुढच्या वेळेला बघणार आहे. ठीक आहे. आणि ह्यातलं बरंच काही डिस्कशन झालं. खूप काही काही आहे याच्यामध्ये अजून, की मग वेपर प्रेशर, सरफेस टेन्शन. आता हे वेपर आली आहे गोष्ट, सुरू झाली आहे, ती पुढे कंटिन्यू होईल रिअल गॅस नंतर. ठीक आहे. मग सरफेस टेन्शन आणि बरंच काही आहे, भरपूर काही आहे. हे आपल्याला आणखीन 2 लेक्चर ते लागतील असं वाटतंय मला. बघूया पुढच्या वेळेला शक्यतो हे लवकरात लवकर आपण संपवण्याचा प्रयत्न करू. कारण ह्याच्यानंतरचा धडा जो आहे तो आहे कुठला आहे बरं पुढचा, ऍड्झॉर्प्शन अँड कोलाइड्स. हा पण एक इम्पॉर्टंट धडा आहे बरं. ह्याच्या खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, तर बघूया आपण पुढच्या वेळेला बोलूया. आज थांबतोय इकडे. थँक्यू सो मच. बाय मुलांनो, बाय प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम.